Hello everyone, I am Siddesh Sawan and I am a teacher at Urja Academy Kolhapur. I am studying the physics, so I am here to teach you a physics subject, a class 12 physics subject, right? So here, as per the new syllabus, we are going to discuss the first topic, that is rotational dynamics. So basically rotational dynamics ह्या दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झालेला आहे. फर्स्ट पार्ट आहे सर्क्युलर मोशन आणि सेकंड आहे रोटेशनल मोशन. व्हॉट इट इज? फर्स्ट पार्ट आहे सर्क्युलर मोशन, सेकंड पार्ट आहे रोटेशनल मोशन. सो बेसिकली सर्क्युलर मोशन म्हणजे काय असणार आहे आणि रोटेशनल मोशन म्हणजे काय असणार आहे, बेसिक अर्थ समजून घ्या. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. सीईटी जेडब्ल्यू ला जास्त वेटेज आहे याचं मोशनच्या रिलेटेड स्टडी असल्यामुळे. सो सर्क्युलर मोशन मध्ये एक जो ऑब्जेक्ट असणार आहे तो ऑब्जेक्ट एका पॉइंट भोवती एका पॉइंटच्या अराउंड तो फिरत बसणार आहे, राइट? सो दॅट इज कॉल्ड एज ए सर्क्युलर मोशन. रोटेशनल मोशन मध्ये ऑब्जेक्ट त्याच्या आतल्या स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरत बसणार. सो महत्वाचं हे आहे की सर्क्युलर मोशन हे समजणं, इमॅजिन होणं खूप महत्वाचं आहे. रोटेशनल मोशन हे इमॅजिन होणं खूप महत्वाचं आहे. सो सर्क्युलर मोशन इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट around the point, and that point is obviously outside the body. Here in rotational motion, it is a motion of an object about the axis, and that axis which is present inside the object. Okay. So next आपला जो पॉइंट आहे याच्यामध्ये बघण्याचा की सर्क्युलर मोशनच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत, राइट? सो देयर आर टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. फर्स्ट वन, सर्क्युलर मोशन इज एक्सेलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन इज अ एक्सेलरेटेड मोशन. आणि सेकंड आहे सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन. सो मग ह्याचा अर्थ काय बनतोय? एक्सेलरेटेड मोशन म्हणजे तिथं आयदर चेंज इन वेलोसिटी असेल किंवा जरी नसेल त्यावेळी, ज्यावेळी नसेल त्यावेळी एक्सेलरेशन किती असणार? तर 0 असणार. बिकॉज वेलोसिटी कॉन्स्टंट असेल तर एक्सेलरेशन किती बनणार? तिथं 0. सो देयर आर टू कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. नंबर 1 इज सर्क्युलर मोशन इज अ एक्सेलरेटेड मोशन. Second is circular motion is a periodic motion. So what is periodic motion? Any motion which repeat in itself after equal interval of time. Any motion which repeat itself after equal interval of time is called as a periodic motion. So simple सा अर्थ असा आहे की समजा हा ऑब्जेक्ट इथं पासून परत फिरून इथंच गेला तर समजा 2 सेकंड्स लागत असतील तर याचा अर्थ असा आहे की एव्हरी 2 सेकंड नंतर तो ऑब्जेक्ट इथंच असणार, बरोबर? सो त्याचा अर्थ असा बनतोय की एव्हरी 2 सेकंड नंतर जर ऑब्जेक्ट तिथंच असेल तर ते जे मोशन असणार आहे ऑब्जेक्टचं त्याला आपण म्हणणार आहे इट इज अ पिरियडिक मोशन. ओके. सो सो आतापर्यंत आपण हे मेनली 4 पॉइंट बघितले इन दॅट टॉपिक, राइट? व्हॉट इज सर्क्युलर मोशन, व्हॉट इज रोटेशनल मोशन, देन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. देयर आर टू कॅरेक्टरिस्टिक्स. आणि लास्ट पॉइंट आता हे म्हणजे छोट्याशा इंट्रोडक्शनचा बघायचं आपल्याला, दॅट इज एनालॉजी बिटवीन लिनियर अँड अँग्युलर टर्म्स. लिनियर आणि अँग्युलर टर्म मध्ये एनालॉजी बघायची. ओके. सो इथं टर्म दिलेले आहे आणि बेसिक 3 टर्म खूप महत्त्वाचे त्याच्यातले. फर्स्ट वन आहे डिस्प्लेसमेंट, नेक्स्ट वन आहे वेलोसिटी आणि थर्ड वन आहे एक्सेलरेशन. नेहमी लक्षात ठेवा की डिस्प्लेसमेंट हे वेलोसिटीसाठी इम्पॉर्टंट आहे, वेलोसिटी ही एक्सेलरेशनसाठी इम्पॉर्टंट आहे. तर तिथं दोन कन्सेप्ट आपल्याला बघायचे, दोन एनालॉजी बघायचे लिनियर आणि अँग्युलर मध्ये. सो डिस्प्लेसमेंट लिनियर कशाने दाखवलं जातं, कशाने डिनोट केलं जातं? तर एस. लिनियर डिनोटेशन कसं आहे त्याचं डिस्प्लेसमेंटचं एस. अँग्युलर डिनोटेशन कसं आहे? थीटा. ओके. तर नेक्स्ट आहे लिनियर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी कुठला आहे? v is equal to ds by dt, बरोबर? दॅट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इट इज डिनोटेड बाय v. लिनियर वेलोसिटी कशाने दाखवली जाणार आहे? v न. नेक्स्ट आहे अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी कशाने दाखवणार आहे? ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू d थीटा बाय dt. त्यानंतर लिनियर एक्सेलरेशन आहे. लिनियर एक्सेलरेशन दाखवणार आहे a न. सो a is equal to dv by dt. that is velocity upon time. it is denoted by a. आणि लास्ट पार्ट आहे अँग्युलर एक्सेलरेशनचा. अँग्युलर एक्सेलरेशन दाखवलं जातं अल्फा. अल्फा इज इक्वल टू d ओमेगा बाय dt असा तो पॉइंट आहे. म्हणजेच वेलोसिटी अपॉन टाइम. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की जर तुम्हाला वेलोसिटी पाहिजे तर त्याच्यावरती कोण आहे? डिस्प्लेसमेंट ते अपॉन टाइम करा. तुम्हाला एक्सेलरेशन पाहिजे तर एक्सेलरेशनच्या वरती कोण आहे बघायचं, दॅट इज वेलोसिटी अपॉन टाइम करा. फॉर्म्युले मिळून जातील. सो नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला, ती डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. तर या डायग्राम मध्ये काय आहे तो स्टडी सांगतो. आपल्याला रिलेशन बघायचं आहे पुढे जाऊन. दॅट इज रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी म्हणजे v बार अँड रिलेशन बिटवीन अँग्युलर वेलोसिटी दॅट इज ओमेगा बार. या दोन्हीमध्ये आपल्याला रिलेशन बघायचं आहे. तर रिलेशन बघण्याआधी तुम्हाला ही डायग्राम कळणं खूप महत्त्वाचं आहे.
तुम्हाला मी फायनल आन्सर सांगून ठेवतो, दॅट इज v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r बार, हे फायनल आपला आन्सर आहे. पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला ही कन्सेप्ट, ही डायग्राम खूप समजणे इम्पॉर्टंट आहे. सपोज हा ऑब्जेक्ट आहे की जो एका दोरीने बांधून ठेवलाय, ओके, आणि त्याचे एका सर्क्युलर फॉर्म मध्ये त्याचं ओके रिव्हॉल्युशन चालू आहे. तर सर्क्युलर फॉर्म मध्ये रिव्हॉल्युशन चालू असेल तर समजा असे काहीतरी त्याचे एरो येतील, दॅट इज क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज सेम होईल त्याचा रोटेशनचा. सो जेव्हा हा ऑब्जेक्ट सर्क्युलर फॉर्म मध्ये चालू असेल फिरण्यासाठी या पॉइंट वरती, आणि जर मी वरून बघितलं म्हणजे या अँगल वरून बघितलं, तर मला तिथं तुम्हाला मिळणार आहे की अँगल किती झालाय. सपोज ऑब्जेक्ट इथं पासून इथपर्यंत आला तर मला कळणार आहे की अँगल सर 90 झालेला आहे, किंवा अँगल इथून इथपर्यंत आला तर अँगल सर 180 झालाय. म्हणजे थोडक्यात मला थीटा कुठून कळणार आहे, ओमेगा बार वरून थीटा कळणार आहे. म्हणजे त्या प्लेनला परपेंडिक्युलर जो काय ऍक्सिस असणार आहे तिथून मला काय कळणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट कळणार, राईट. आणि त्याला किती टाइम लागणार आहे ते मी चेक केल्यानंतर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम नंतर मला ओमेगा बार दॅट इज अँग्युलर वेलोसिटी कळणार. सो बेसिकली हे या डायग्राम मध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न केले. सेकंड थिंग, सपोज ऑब्जेक्ट इथे येऊन सर्क्युलर मोशन मध्ये चालू आहे आणि ऑब्जेक्ट या पोझिशनला येऊन जर सपोज रिलीज झाल्यानंतर तो कसा जाणार, असा अँग्युलर फॉर्म मध्ये फिरत जाणार आहे का स्ट्रेट जाणार आहे? येस, स्ट्रेट जाणार आहे. सो v बार ही त्याची वेलोसिटी असणार आहे, विच इज अ लिनियर वन. सो v बार साठी अजून एक दुसरं नाव आहे टँजेन्शियल वेलोसिटी. काय नाव आहे त्याचं? टँजेन्शियल वेलोसिटी. का टँजेन्शियल म्हटलं जातं? बिकॉज इट इज अ टँजेंट टू दॅट सर्कल. दिसते का बघा, इट इज अ टँजेंट टू दॅट सर्कल. r बार इज अ रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर म्हटलं तरी चालेल. इट इज अ रेडियस वेक्टर. ओमेगा बार इज द अँग्युलर वेलोसिटी. सो या कन्सेप्ट वरून आपल्याला हे फायनल इक्वेशन बघायचं आहे, v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r बार. आता हे इक्वेशन कसं येणार आहे ते बघूयात. सो जसं की म्हटलं होतं की दोन मध्ये आपल्याला रिलेशन चेक करायचं आहे, लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटीसाठी. हे बेसिकली इक्वेशन आहे. तर या इक्वेशन मध्ये तुम्हाला ही डायग्राम समजणे खूप महत्त्वाचं आहे. तर या डायग्राम मध्ये काय दिसते की एक सर्कल दिसतो आणि छोटीशी एक आर्क लेंथ दिसते, दॅट इज s. रेडियस आहे r आणि थीटा आहे इन्स्क्राइब्ड अँगल. तर मॅथ्स मध्ये एक प्रिन्सिपल आहे, s इज इक्वल टू r इंटू थीटा, राईट. s इज इक्वल टू r इंटू थीटा. आणि हा जो फॉर्म्युला आहे आपण जस्ट आता एनालॉजी मध्ये चेक केला होता, या पॉइंट मध्ये चेक केला होता. v बार इज इक्वल टू ds बार बाय dt. याचं मीनिंग असं आहे की वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो इथे जो काय s बार दिसतोय त्याला मी जर मी पूर्ण आर्क लेंथ घेतली असेल s, तर त्याचा छोटासा पोर्शन घेतला, दॅट इज ds बार. मग जो अँगल पण होणार तो पण लहानच होणार, बरोबर आहे का? इट इज स्मॉल अँगल. सो r तरी काय स्मॉल होणार नाहीये. सो ds बार इज इक्वल टू r इंटू थीटाच्या ऐवजी काय येणार आहे, d थीटा येणार. इथं ds आले, देयरफॉर इथं d थीटा आले, राईट. सो त्यानंतर मी जर v बार मध्ये हा फॉर्म्युला पुट केला, म्हणजे ds बार इज इक्वल टू r इंटू d थीटा, हे जर मी या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं तर v बार इज इक्वल टू r इंटू d थीटा, हे ds बारच्या ऐवजी येणार आहे अपॉन dt. सो r असंच ठेवलेला आहे, d थीटा बाय dt या मॅनर मध्ये लिहिलेला आहे. पण आपल्याला अजून एक गोष्ट माहिती आहे की d थीटा बाय dt म्हणजेच ओमेगा बार म्हणजेच अँग्युलर वेलोसिटी. सो मी काय करणार आहे की d थीटा बाय dt च्या ऐवजी काय पुट करणार आहे, ओमेगा बार पुट करणार या फॉर्म्युल्यामध्ये. मग v बार ला v बार आहे तसंच इज इक्वल टू r इंटू ओमेगा बार, राईट. जेव्हा तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये हेच इक्वेशन काढायचा प्रयत्न करताय त्यावेळी असं होणार आहे v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस r बार. नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा r बार असणार आहे आणि वेक्टर फॉर्म असणार आहे त्यावेळी r बार हा क्रॉस प्रोडक्ट मध्ये सेकंडला लिहायचा असतो. बघा बरोबर आहे का? सो नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याला बघायचा, जसं मागचा पॉइंट होता की रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी बघितलेला होता. सेम मॅनर मध्ये आता वेलोसिटीच्या ऐवजी फक्त ऍक्सेलरेशन कन्सेप्ट आहे, लिनियर ऍक्सेलरेशन आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन. लिनियर ऍक्सेलरेशन तुम्हाला माहिती आहे की आपण a ने दाखवतोय, अँग्युलर ऍक्सेलरेशन आपण अल्फा ने दाखवतोय. सो सेम मागच्या मॅनर मध्ये आपण हे पण एक्सप्रेशन एक्सप्रेस करू शकतो, a बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस r बार. तुम्हाला आता जस्ट सांगितलं होतं की r बार जर असेल इक्वेशन मध्ये, सॉरी r असेल इक्वेशन मध्ये, तर वेक्टर फॉर्म मध्ये आपण लिहिताना r हे सेकंड लाईनला लिहितो, बरोबर, सेकंड पॉइंटला लिहितो. नेक्स्ट पॉइंट आणि व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट आहे, हा सीईटी जेडब्ल्यू साठी पण खूप इंपॉर्टंट पॉइंट आहे, दॅट इज यूसीएम. आता मी तुम्ही म्हणत असाल की सर यूसीएम लिहिलंय असं आणि हे बाकी सगळं दाखवलंय, बिकॉज इट इज अ शॉर्टकट टेक्निक. मी सांगतानाच तुम्हाला मी अशा मॅनरमध्ये सांगणार आहे की तुम्हाला परत पाठ करायला लागणार नाहीये, राईट. सो पॉइंटचं नाव आहे यूसीएम. याचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचा फुल फॉर्म आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर इथं मी काय केलेलं टेक्निक माझी अशी आहे की एम इज फॉर मोशन ऑब्वियसली,
आणि इथे मी डॉट दाखवलेला आहे आणि रिव्हर्स मॅनर मध्ये एरो एक दाखवलेला आहे आणि तो डॉट हा माझ्यासाठी ऑब्जेक्ट आहे. तो डॉट हा माझ्यासाठी काय आहे ऑब्जेक्ट आणि मला काय समजते की आपल्याला कसं यायचंय रिव्हर्स मध्ये वाचत यायचंय. सो इट इज मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. काय म्हणणार की मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट एरो सांगतोय की मला रिव्हर्स मध्ये वाचत यायचंय. सो इट इज अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of a circle with constant speed. बघा समजलेलं आहे का? It is a motion of an object along the circumference of a circle with constant speed is called as uniform circular motion. सो UCM मध्ये तुम्हाला ही डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. या डायग्राम नुसार काय म्हणते की जस्ट मगाचीच डायग्राम काढली मी फक्त वरच्या टॉप व्ह्यू ने बघितले त्यामुळे तुम्हाला असं दिसतंय. सो दॅट इज ओमेगा बार जो की टॉप व्ह्यूला आहे यार्ड मॅनर मध्ये काम करणार आहे. त्यानंतर व्ही बार म्हणजे टँजेन्शियल वेलोसिटी बरोबर आणि आर इज द रेडियस. तर आपल्याला AR बार दॅट इज रेडियल ऍक्सेलरेशन पण म्हणू शकतो सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन असंही म्हणू शकतो आपण राईट. सो त्याची जर मॅग्निट्यूड पाहिजे असेल UCM मध्ये जे काय ऍक्सेलरेशन होणार आहे आता तुम्हाला एक माहिती आहे की कॉन्स्टंट स्पीड असेल तर ऍक्सेलरेशन पण एकतर कॉन्स्टंट असणार किंवा 0 असणार बरोबर आहे का. जर कॉन्स्टंट स्पीड असेल तर ऍक्सेलरेशन काय असणार मॅक्सिमम टाइम 0 असणार आहे. सो ऍक्सेलरेशनचा इथं मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे A is equal to ओमेगा स्क्वेअर इंटू आर. A is equal to ओमेगा स्क्वेअर इंटू आर. यालाच आपण कसं लिहू शकतो V स्क्वेअर बाय आर आणि यालाच आपण कसं लिहू शकतो V ओमेगा. सो हे जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये खूप हेल्पफुल ठरणार आहे. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे आता जस्ट आपण UCM बघितलं दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचं आहे UCM अँड नॉन UCM याच्यात बेसिक डिफरन्स काय आहे. तर बघा तुम्ही लेक्चर चालू असताना तुम्हाला आता हे कळत असेल की मी जो इथं पॉइंट शिकवतोय तो मी या साईडला घेऊन काढतोय किंवा त्या साईडला जे पॉइंट झालेले आहेत ते इथे मी एक्सप्लेन करतोय. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे की जर तुम्ही नोटबुक मध्ये वगैरे जर प्रॅक्टिस करत असाल तर मेन पॉइंट आणि तुम्हाला ज्या योग्य वाटतात ते नोट्स तुम्ही इथे पटकन नोट डाऊन करू शकता राईट. सो आपण पॉइंट कडे घेऊयात परत. सो आपल्याला पॉइंट बघायचं UCM आणि नॉन UCM याच्यामध्ये डिफरन्शिएट करायचं आहे. सो बेसिकली इथं जे सर्क्युलर मोशन असणार आहे ते क्लिअर कट आन्सर आहे की इट इज हॅविंग कॉन्स्टंट स्पीड आणि इथं जे असणार आहे ते व्हेरिएबल स्पीड. व्हेरिएबल स्पीड म्हणजे त्याचं ते स्पीड आहे ते नॉट कॉन्स्टंट. कॉन्स्टंट नसल्यामुळे मे बी इन्क्रीजिंग मे बी डिक्रीजिंग असं काही होऊ शकतं राईट. सो इट इज कॉल्ड एज अ नॉन UCM. इथं जर स्पीडच कॉन्स्टंट आहे तर ऍक्सेलरेशन जे काही अँग्युलर ऍक्सेलरेशन येणार आहे ते 0 येणार. बेसिक काय सांगते की ऍक्सेलरेशनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे चेंज इन वेलोसिटी. आता ही वेलोसिटी कुठली असणार आहे अँग्युलर वेलोसिटी अपॉन टाइम. जर अँग्युलर वेलोसिटी ही चेंजच नाही झाली कशामुळे चेंज नाही होणार कारण की जे तुमचं स्पीड आहे ते कसं आहे कॉन्स्टंट आहे. त्यामुळे जर फॉर्म्युला वाईज जर सांगायचं झालं तर ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी हा फॉर्म्युला येणार. आता जर स्पीडच कॉन्स्टंट असेल तर ओमेगा 1 इज इक्वल टू काय येणार आहे तिथं ओमेगा 2. त्यामुळे ह्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो 0 येणार. मग 0 अपॉन एनीथिंग इज 0. देयरफॉर इथं अल्फा किती येणार आहे 0. इथं मात्र स्पीड व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल आहे म्हणजे इथं एक तर आयदर इन्क्रीज होणार आहे किंवा डिक्रीज होणार आहे बरोबर. म्हणूनच इथं फॉर नॉन UCM अल्फाची जी किंमत असणार आहे ती 0 मात्र नसणार आहे म्हणून इथे अल्फा इज नॉट इक्वल टू 0. थर्ड वाला कन्सेप्ट आहे इथे जे वर्क डन होणार आहे बॉडीचं बरोबर आहे. बॉडीचं जे काय वर्क डन होणार आहे तो टँजेन्शियल फोर्स असणार आहे आणि त्याचं वर्क डन किती असणार आहे 0. त्याचं वर्क डन किती असणार आहे 0. इथं व्हेरिएबल फोर्स असल्यामुळं व्हेरिएबल फोर्सेस असल्यामुळे व्हेरिएबल स्पीड अचीव करता येते. देयरफॉर वर्क डन बाय द टँजेन्शियल फोर्स इज नॉट 0. आणि लास्ट वाला कन्सेप्ट आहे एक एक्झाम्पल दिले इथे एक एक्झाम्पल दिले. याचं एक्झाम्पल आहे UCM चं मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन घेऊ शकताय. मोशन ऑफ मून अराउंड अर्थ घेऊ शकताय. मोशन ऑफ एनी प्लॅनेट अराउंड सन घेऊ शकताय तुम्ही. हे सगळे कोणाचे एक्झाम्पल आहे UCM चे एक्झाम्पल आहे. मग नॉन UCM चा एक्झाम्पल कुठला आहे सपोज एखादा कोणता तरी आपण स्टोन घेतला आणि जर तो स्ट्रिंगने टाईट करून फिरवत बसतो मी तर तो फिरवत माझा फोर्स कसा असणार आहे व्हेरिएंट होणार आहे. पॉइंट मध्ये कसा होणार आहे फोर्स माझा फ्लक्च्युएट होत राहणार. त्यामुळे त्याचं जे स्पीड आहे ते पण पॉइंट मध्ये का पण असे ना काय होणार आहे फ्लक्च्युएट होत राहणार आहे. सो आपण याच्यावरून असं समजू शकतो की ते जे मोशन असणार आहे ते कसं असणार आहे माझं नॉन UCM असणार. सो नेक्स्ट पॉइंट आणि खूपच इम्पॉर्टंट पॉइंट आहे तर आपल्याला बेसिकली 2 पॉइंट शिकायचे तिथून पुढे सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स राईट. सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल. सो मी इथं पॉइंट लिहिलेले आहेत बघू शकताय. कन्सेप्ट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स कन्सेप्ट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स आणि त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे जो बोर्ड क्वेश्चन मध्ये मॅक्सिमम मोस्ट फेवरेट क्वेश्चन आहे या टॉपिक मधला दॅट इज डिफरन्स बिटवीन सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स.
ओके, सो हा पॉईंट बघण्यासाठी आपल्याला हे दोन पॉईंट कन्सेप्ट समजले पाहिजे. कन्सेप्ट समजण्यासाठी मी इथे डायग्राम काढून दाखवली आहे. तर इट इज व्हेरी व्हेरी सिंपल डायग्राम आणि आपण असं म्हणू शकतो की त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. सो तुम्हाला डेफिनेशन जर सांगायची झाली तर सपोज हा ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टला एक फोर्स आहे की जो आत ओढा लागलाय आणि दुसरा फोर्स आहे की जो कसा ओढा लागलाय, बाहेर जायला लागलाय, सेंटर पासून कसा जायला लागलाय, बाहेर जायला लागलाय. ओके, मग ऑब्जेक्टचं मोशन तुम्हाला दिसायला लागले, कोणतं मोशन आहे, सर्क्युलर मोशन. आपण असं म्हणू शकतो कोणता पण डेफिनेशन तयार करायची असू दे त्याच्यामध्ये ज्या बेसिक लाईन्स कॉमन आहेत त्या सांगतो. इट इज द फोर्स acting on the object which is along the radius. हे दोन्हीकडे ही डेफिनेशन मध्ये येणार आहे. तुमचं सेंट्रिपेटल असू दे किंवा सेंट्रिफ्युगल असू दे. पुन्हा सांगा डेफिनेशन कशी वाचताना सुरुवात कशी करायची आहे. इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, या ऑब्जेक्ट वरती ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच इज अलोंग द रेडियस. बरोबर, विच इज अलोंग द रेडियस. आणि जर सपोज तुम्ही सेंट्रिपेटलची डेफिनेशन लिहायला लागले, मी इथे लिहून दाखवतो. जर सेंट्रिपेटलची असेल तर हे सगळं लिहायचंच आहे आणि त्याच्या पुढे फक्त लाईन चेंज करायची आहे. विच इज अलोंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. हा वर्ड वापरायचा आहे तिथं, टुवर्ड्स द सेंटर, राईट. then it is called as a centripetal force. बघा काय डाऊट आहे का? then it is called as a centripetal force. नेक्स्ट असणाऱ्या सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये फक्त चेंज काय करायचं, अँड इथं टुवर्ड्स आहे की अवे आहे फोर्स. येस, अवे फ्रॉम सेंटर. बघा डेफिनेशन कळलेली आहे का? सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन पाहिजे, इथपर्यंत कॉमनच आहे. म्हणजे काय होणार, इट इज द फोर्स acting on the object which is along the radius and towards the center. इथं कसं होणार आहे, इट इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच इज अलोंग द रेडियस बट अवे फ्रॉम द सेंटर. सो ह्या दोन कन्सेप्ट समजणे खूप महत्त्वाचे. समजा मी एखाद्या वेळी असं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं तुमच्या डे टू डे लाईफ मधलं. समजा मी एका स्ट्रेट रोड वरती निघालो आणि कार घेऊन जात असताना एखाद्या माणसाचं सपोज लेफ्ट साईडला त्याने गाडी टर्न केली. सपोज त्याची गाडी स्किड झाली. ओके, स्किड झाली म्हणजे काय होणार, मी ह्याच्यावरती पिक्टोरियल मध्ये सांगायचं म्हटलं तर हा जो सपोज रोड असेल, ओके, हा असा एक कर्विंग रोड असेल आणि ही जर ऑब्जेक्ट किंवा ही जर कार अशी टर्न करायची असेल आणि सपोज मी म्हणलो की गाडी स्लिप झाली किंवा स्किड झाली तर ऑब्विसली गाडी आपल्याला या साईडला पळत जाणार आहे किंवा स्किड होत जाणार. म्हणजे क्लिअर कट उत्तर आहे की जर हा सर्कल असेल तर या ऑब्जेक्ट वरती बाहेरच्या साईडला जाणारा म्हणजे अवे फ्रॉम जाणारा फोर्स जास्त लागायला लागलाय. म्हणजे थोडक्यात कोणता फोर्स जास्त लागायला लागलाय, सेंट्रिफ्युगल फोर्स. बरोबर आहे. सो महत्वाचं हे आहे की सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे तो फोर्स त्या बॉडीवरती काम करणार आहे आणि अवे फ्रॉम द सेंटर जाणार, तो बाहेरच्या साईडला जाणार, सेंटरकडे येणार नाहीये. जो सेंटरकडे येणार आहे तो कोण आहे, सेंट्रिपेटल फोर्स आहे. नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघताना हे चेक करायचं की डिफरन्स बघायचा आहे. ओके, सो डिफरन्स मध्ये फर्स्ट आहे सेंट्रिपेटल, सेकंड आहे सेंट्रिफ्युगल. सो फर्स्ट पॉइंट डेफिनेशनचाच आहे. फर्स्ट पॉइंट कुठे द्यायचा आहे, सिंपल डेफिनेशनच लिहायची की तो लिहू शकता तुम्ही डायरेक्टली. सेकंड आहे सेंट्रिपेटल फोर्स आहे तो रियल फोर्स आहे. रियल फोर्स म्हणजे देयर इज अ कनेक्शन बिटवीन ऑब्जेक्ट अँड द सपोज सेंटर. ऍक्च्युअल रिअली काय असणार आहे, समजा मी एक स्टोन घेतलाय आणि अगेन स्प्रिंग घेतली आणि मी फिरवतोय त्या स्टोनला, तर देयर इज अ कनेक्शन ऑफ द स्प्रिंग, राईट. त्या ऑब्जेक्ट आणि त्या सेंटर मध्ये एक कनेक्शन बनलंय. कोणाचं कनेक्शन बनलंय, त्या स्प्रिंगचं कनेक्शन बनलंय. सो तो ज्या स्टोन वरती जो फोर्स असणार आहे तो माझा कुठला असणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स असणार आहे. ओके, आणि इट इज अ सुडो फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स कुठला आहे, सुडोलाच आपण म्हणू शकतो इमॅजिनरी फोर्स आहे. याच्यासाठी एक एक्झाम्पल देऊ शकतो. सपोज आपण कार मध्ये बसतोय, कार जर आपण राईट साईडला टर्न केली तर आपल्याला कुठल्या साईडला पुश केल्यासारखं वाटतं, लेफ्ट साईडला. सो आपल्या साईडला येऊन कोण असे पुश वगैरे करत नाहीये, पण स्टील देयर इज अ फोर्स. पण तरी देखील काय वाटतोय, फोर्स आहे. ओके, सो इट इज अन इमॅजिनरी फोर्स, देयर इज नो एनी रिअल कॉन्टॅक्ट. सो तो कोणता फोर्स असणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स. नेक्स्ट आहे सेंट्रिपेटलचा डिफरन्स मधला पॉइंट, इट कन्स्ट्रेंट इन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि सेंट्रिफ्युगलचा पॉइंट आहे इट कन्स्ट्रेंट इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि लास्ट आहे एफ बार इज इक्वल टू मायनस mv स्क्वेअर बाय आर आणि एफ बार इज इक्वल टू प्लस mv स्क्वेअर बाय आर. असा पण एक पॉइंट बनतो. इथे एक अजून पॉइंट लिहायचा राहिलेला आहे, तो असा आहे की सेंट्रिपेटल फोर्स हा रिस्पॉन्सिबल आहे सर्क्युलर मोशन होण्यासाठी.
सो सेंट्रिपेटल फोर्स इज रिस्पॉन्सिबल टू मेंटेन सर्क्युलर मोशन. एखादी बॉडी जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरवत ठेवायची असेल, रोटेट करत ठेवायची असेल, तर कोणता फोर्स दोन्हीपैकी इम्पॉर्टंट आहे, तो कोणता फोर्स रिस्पॉन्सिबल आहे, तर तुमचा आन्सर असा असणार की इट इज अ सेंट्रिपेटल फोर्स. सो सेंट्रिफ्युगल फोर्स पेक्षा अपोज म्हणजे काय होणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग युसीएम और सर्क्युलर मोशन. सेंट्रिफ्युगल फोर्स मुळे बॉडीचं सर्क्युलर मोशन हे मेंटेन राहत नाही, ती बॉडी काय होते, बाहेर जाते. हे एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. सेंट्रिफ्युगल फोर्स लागला की बॉडी सर्क्युलर मोशन मध्ये फिरत बसणार नाही. ओके. सो नेक्स्ट पार्ट आहे, आपण आता युसीएम बघितलं. आता नेक्स्ट पार्ट आहे आपल्याला ऍप्लिकेशन्स बघायचे युसीएम चे. सो नेक्स्ट पार्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ युसीएम. आता हा जो पॉइंट आहे तो भरपूर टाइप्स मध्ये, सब टाइप्स मध्ये डिवाइड झालाय. त्यात फर्स्ट आहे व्हेइकल अलोंग द कर्व्ड हॉरिझॉन्टल ट्रॅक. जस्ट लाईक तुम्हाला एक क्वेश्चन असा बनतोय याच्यावरती, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर, क्वेश्चन असा बनतोय, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड ऑफ ए व्हेइकल और कार along the horizontal curved road. along the horizontal curved road. एक horizontal road घेतलेला आहे, तो कर्व झालाय, जस्ट कर्व झालेला आहे. ओके. आणि तुम्हाला त्या रोड वरती कार किती स्पीडनं मॅक्सिमम ओके टर्न करू शकतोय, किती स्पीडनं टर्न करू शकतोय, ह्याच्यासाठी तुम्हाला एक एक्सप्रेशन काढायचं. ओके. सो एक्सप्रेशन काढण्यासाठी तुम्हाला फर्स्ट डायग्राम आहे इम्पॉर्टंट भरपूर. सो डायग्राम मध्ये सपोज तुम्हाला इथे दिसते की इट इज अ व्हेइकल. व्हेइकल असल्यामुळे त्याचं स्वतःचे जे काही वेट आहे ते mg, वेट ऑलवेज डाउनवर्ड डायरेक्शनला काम करणार आहे. त्या वेटला बॅलन्स करण्यासाठी एक नॉर्मल रिएक्शन आलेली आहे n. आणि जस्ट तुम्हाला याच्यावरून कळेल की जर हा जर सेंटर असेल त्या कर्व पाथचा, ओके, ही एक फिगर आणि ही पण एक फिगर आहे, याच्यावर आपण कळेल सपोज असं आपल्याला टर्न करायचे ते व्हेइकल, तर हा सेंटर आहे. सो सेंटर आपल्याला इथं दिसतोय, तर व्हेइकलचा टर्न या साइडला होणार असेल तर हा आहे तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन. Fs इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन. सो या व्हेइकल वरती तीन फोर्सेस ऍक्च्युअली ऍक्ट करायला लागले जातात. फर्स्ट आहे त्याचं स्वतःचं वेट की जे खालच्या डायरेक्शनला, डाउनवर्ड डायरेक्शनला काम करायला लागले. सेकंड आहे त्याच्यावरची नॉर्मल रिएक्शन की जी वेटला बॅलन्स करायला लागले. आणि थर्ड आहे त्याच्यावर फोर्स ऑफ फ्रिक्शन, दॅट इज Fs. दॅट इज Fs. परत आहे का, त्याचं वेट आहे दॅट इज W, दॅट इज इक्वल टू mg, त्याच्यावरती नॉर्मल रिएक्शन आहे n. तर तुम्हाला काय काम करायचं की तुम्हाला स्पीड काढायचं आहे व्हेइकलचं. पण स्पीड करताना काळजी काय घ्यायची आहे की गाडी तुमची स्किड व्हायला नको आहे किंवा ओव्हरटर्न व्हायला नको आहे. ओके. आणि ते न होता तुम्हाला किती तुम्ही मॅक्सिमम स्पीडनं गाडी टर्न करू शकताय, याचं तुम्हाला त्या स्पीडचे इक्वेशन किंवा फॉर्म्युला वगैरे असं काय असेल ते काढायचं. राईट. सो तुम्हाला त्याच्यासाठी हे इक्वेशन्स आहेत महत्वाचे. सो तुम्हाला इथे दिसेल डायग्राम मध्ये इथे एक पॉइंट दिसतोय. पॉइंट पासून डाउनवर्ड फोर्स आहे mg, पॉइंट पासून अपवर्ड फोर्स आहे n. व्हेइकल कॉन्स्टंट आहे, व्हेइकल खाली पण जात नाही आणि वरतीही जात नाही. याचा अर्थ असा आहे की व्हेइकल जर कॉन्स्टंट असेल तर त्या वेटला नॉर्मल रिएक्शनला काय केलं, बॅलन्स केलं. देयरफॉर n इज इक्वल टू काय येणार आहे, mg. त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स एक लागायला लागलाय, बरोबर, Fs. सो सेंट्रिपेटल फोर्सची किंमत किती असते, Fs इज इक्वल टू mv²/r. सो इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. नेक्स्ट ऑपरेशन आपल्याला असं करायचं की इक्वेशन 2/1 करायचं आहे. इक्वेशन 2/इक्वेशन 1 करायचं आहे. मग जर इक्वेशन 2/इक्वेशन 1 करायचं असेल तर LHS डिवाइड करायचं, RHS डिवाइड करायचं. सो Fs/n इज इक्वल टू mv²/r अपॉन mg. सो नेक्स्ट काय होणार आहे, m ला n काय होणार, कॅन्सल. हे जे r आहे ते डिवाइड ला येणार आहे. सो v² अपॉन काय बनणार आहे, rg. ओके. बट द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज गिवन बाय mu into n. स्टॅटिक फ्रिक्शन किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन कसं बनणार आहे, mu into n. n म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, mu म्हणजे इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. mu म्हणजे काय आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. इथे जे n आहे ते मल्टिप्लाय मध्ये आहे, लेफ्ट साइडला शिफ्ट केलं तर ते डिवाइड होईल आणि असं इक्वेशन पडेल Fs/n इज इक्वल टू आहे तसंच ठेवणार आहे मी mu. ओके. सो मी काय काम करू शकतो की Fs/n याच्याऐवजी काय करू शकतो, mu. सो mu इज इक्वल टू v²/rg असं इक्वेशन येणार. mu इज इक्वल टू v²/rg. जसं की तुम्हाला दिसलं इथं स्पीड कसं आहे, मॅक्सिमम. त्यामुळे हे जे काही स्पीड असणार याच्यामध्ये मी मॅक्स लिहिला, दॅट इज मॅक्सिमम. सो आपल्याला इथं स्क्वेअर आहे, इथं rg डिवाइडला आहे, लेफ्ट साइडला शिफ्ट केलं की तो मल्टिप्लाय होणार, दॅट इज mu rg असं म्हणणार. राइट साइडला इथं स्क्वेअर आहे, इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होणार, स्क्वेअर रूट निघणार. सो फायनल इक्वेशन कसं येणार आहे, vmax इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ mu rg. सो हे कुठं लागणार आहे तुम्हाला, vmax इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ mu rg. म्हणजे थोडक्यात कार जर तुमची टर्न करणार असेल, फक्त रोड कुठला लक्षात ठेवा, रोड आहे हॉरिझॉन्टल रोड आहे.
मी का मेन्शन करायला लागले हॉरिझॉन्टल रोड, कारण की इथं पुढचा नेक्स्ट पॉइंट तो बँक रोड म्हणून एक कन्सेप्ट आहे. बँक रोड तो कन्सेप्ट काय तो कळेलच, पण सध्या आता हॉरिझॉन्टल रोड वरती कॉन्सन्ट्रेट करून जर चेक केलं आणि विचारलं की बाबा मॅक्सिमम स्पीड काढायचं व्हेकलचं टर्न होताना फक्त रोड कुठला घेतलाय, तो हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड घेतला. तर त्याच्यासाठी इक्वेशन येणार आहे Vmax इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर जी. चला सीडीचा क्वेश्चन लागलाय त्याच्यावरचा करून घेतो. सीडीचा क्वेश्चन मध्ये म्हणतोय की सपोज दोन मी तुम्हाला व्हेकल दिले, एक आहे सायकल आणि दुसरा आहे ट्रक. एक आहे सायकल आणि दुसरा आहे ट्रक, आणि तुम्हाला मी कंडिशन दिली की त्या दोघांचा जो म्यू आहे तो कॉन्स्टंट आहे. त्या दोघांचा म्यू कसा आहे, कॉन्स्टंट आहे. तर पॉइंट असा आहे की फर्स्ट कोण स्पीड होणार असं मी जर क्वेश्चन विचारलं, जर एखाद्या स्पीडच्या वरती एकदा फर्स्ट कोण स्पीड होणार, तर बेसिकली त्याचा आन्सर येणार आहे की सर दोघे ऍट अ टाइम स्पीड होणार. का? कारण की दोघांचं स्पीड त्यांनी क्रॉस केलेलं आहे एका लिमिटिंग व्हॅल्यू पेक्षा. पण तुम्हाला असं वाटू शकते की जर ट्रकचा मास जास्त आहे त्यामुळे ट्रक पहिला स्पीड होणार, सायकल नंतर स्पीड होणार, असं काही होणार नाहीये. बिकॉज या फॉर्म्युल्यामध्ये कुठेही मास नाहीये. चेक करा व्यवस्थित, मास नाहीये. जर इथं मास असतं तर मी विचार केला असता की ट्रकचा मास जास्त आहे, देअरफॉर ट्रक पहिला स्पीड होणार, सायकल नंतर स्पीड होणार. पण इथं कुठेही मास आहे का? नाही. त्यामुळे कन्सेप्ट काय शिकून घ्यायचा याच्यामध्ये की मॅक्सिमम स्पीड जे आहे ते मास वरती डिपेंडंट नाहीये. ओके, सो व्हेकल अलॉंग अ कर्व्ड रोड म्हणजे एका रोड वरती, हॉरिझॉन्टल रोड वरती गाडी टर्न करायला लागलोय आणि त्याच्यानंतर मग त्याची मॅक्सिमम स्पीड किती असणार ते झाल्यानंतर नेक्स्ट पॉइंट होते आपला वेल ऑफ डेथ. नेक्स्ट कन्सेप्ट कुठला आहे? वेल ऑफ डेथ. वेल ऑफ डेथ म्हणजे तुम्हाला कसं दिसेल, हा ऑलरेडी सर्कस मध्ये वगैरे तुम्ही हे सगळं बघितलं असणार आहे वेल ऑफ डेथ. तर तुम्हाला मौत का कुवा असं एक तिथं म्हटलं जातं सर्कस मध्ये वगैरे. सो बेसिकली याचा कन्सेप्ट कुठला आहे तो सांगतो. कन्सेप्ट मध्ये दिसते की तुम्हाला एक सिलेंड्रिकल शेप मध्ये एक वेसल टाइप, मोठं वेसल टाइप असं दिसतं, आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की जो तुमची व्हेकल आहे ती अशी टर्न केली जाते, तर फिरवली जाते मोठ्या जास्त स्पीडने. आणि टार्गेट असं असते की तुम्ही त्या जे व्हेकल आहे किंवा ती जी काय मोटरसायकल आहे त्याला फॉल डाऊन होऊन द्यायचं नाहीये. फॉल डाऊन म्हणजे खाली पडून द्यायचं नाहीये, हे तुमचं टार्गेट आहे. ओके, मग टार्गेट असं असेल की तुम्हाला जर फॉल डाऊन होऊन द्यायचं नसेल, पडून द्यायचं नसेल, तर तुम्हाला वरती जाण्यासाठी म्हणजे या त्याचा खाली पडणारा फोर्स कुठला आहे? mg, बरोबर, त्याचं वेट. त्याला वरती जाण्यासाठी त्या mg ला आपल्याला काय करायला पाहिजे? बेसिकली बॅलन्स करायला पाहिजे. ओके, मग तुम्हाला एक मिनिमम असं काहीतरी वेलोसिटीने फिरायला पाहिजे की जेणेकरून तुमची जी काय बायसिकल आहे किंवा मोटरसायकल आहे ती खाली पडणार नाही. असं काहीतरी मिनिमम स्पीड पाहिजे, बरोबर. म्हणजे आपल्याला काय बघायचं या पॉइंट मध्ये, वेल ऑफ डेथ मध्ये आपल्याला मिनिमम स्पीड चेक करायचंय. कुठलं मिनिमम स्पीड? ऑफ ए बायसिकल, ऑफ ए मोटरसायकल, दॅट इट शुड नॉट फॉल डाऊन. म्हणजे आपल्याला मिनिमम स्पीड बघायचं आहे की त्या स्पीड त्या कारला किंवा त्या व्हेकलला, मोटरसायकलला दिल्यानंतर ती काय खाली पडणार नाहीये. हे आपल्याला मिनिमम स्पीड फाइंड आउट करायचं आहे. सो कन्सेप्ट समजला असेल तर आपण बघूया. तर या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल इथं हे व्हेकल आहे किंवा ते ओके मोटरसायकल आहे, तर त्या सरफेसला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन असते. नेहमी लक्षात ठेवा, ज्या सरफेसवरती आता सपोज मी इथं उभा आहे तर माझी नॉर्मल रिएक्शन अशी वरती जाणार आहे. ओके, जर सपोज मी इन्क्लाइन मॅनर वरती उभा असेल तर माझी नॉर्मल रिएक्शन या साइडला जाणार आहे. ओके, सो हे लक्षात ठेवायचं की सरफेसला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन असणार. सो ही नॉर्मल रिएक्शन अशी दिसते कारण की सरफेस असा आहे, त्याचं हॉरिझॉन्टल आहे, ओके, व्हर्टिकल आहे. सो खाली पडू नये म्हणून वरच्या साइडला त्याचं फ्रिक्शन होणार. सो Fs इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन, हा तो 2 नंबरचा फोर्स त्याच्यावरती काम करतो. आणि mg की त्याचं वेट आहे, त्याच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला काम करायला लागतं. W इज इक्वल टू mg. आपल्याला काय फाइंड आउट करायचं व्यवस्थित समजून घ्या. व्हेकल फिरत असताना, टर्न होत असताना किती असं मिनिमम स्पीड लावलं पाहिजे की जेणेकरून व्हेकल फॉल डाऊन होणार नाहीये. ओके, तुम्हाला हे फाइंड आउट करायचं. तर डायग्राम वरून दिसेल की या पॉइंट पासून अपवर्ड फोर्स इज इक्वल टू Fs आणि पॉइंट पासून डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू mg. जर खाली पडून द्यायचं नसेल तर बेसिक आयडिया कॉमन सेन्स वर हे कळते की Fs इज इक्वल टू काय पाहिजे? mg पाहिजे. सो Fs इज इक्वल टू mg दिसतंय का बघा, आपण त्याला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. सिमिलरली ही जी काय नॉर्मल रिएक्शन आहे ही टुवर्ड्स द सेंटर आहे का? येस, टुवर्ड्स द सेंटर आहे. आपण याला पण असं म्हणू शकतो की इट इज अ सेंट्रिपिटल फोर्स. ह्याची व्हॅल्यू कोण एवढी पाहिजे? सेंट्रिपिटल फोर्स एवढी. सर का सेंट्रिपिटल फोर्स एवढी पाहिजे? कारण की सेंट्रिपिटल फोर्स इज द ओनली रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग यूसीएम. बरोबर आहे, सेंट्रिपिटल फोर्सच रिस्पॉन्सिबल आहे ना सर्क्युलर मोशन मध्ये क्रिएट ठेवण्यासाठी. सो n इज इक्वल टू mv स्क्वेअर बाय r, तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला माहिती आहे.
आता v इज इक्वल टू r ओमेगा, जस्ट लाइक आपण मागच्या इक्वेशन्स मध्ये बघितलेलं होतं की लिनियर वेलोसिटी इज इक्वल टू r इनटू अँग्युलर वेलोसिटी. हे v जर इथे पुट केलं तर mr ओमेगा स्क्वेअर असं पण एक इक्वेशन मिळतं, दोन्ही इक्वेशन मिळतात. सो इक्वेशन नंबर 1 दिलं गेला, इक्वेशन नंबर 2 दिलं गेलं. सो नेक्स्ट आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू म्यू एस इनटू n. म्हणजे जो काय स्टॅटिक फ्रिक्शन आहे, हा जो काय फोर्स आहे Fs इज ऑलवेज इक्वल टू और लेस दॅन म्यू एस इनटू n. सो दिस इक्वेशन इथे दिलेलं आहे बघा. सो Fs इज लेस दॅन और इक्वल टू म्यू इनटू n. सो हा जो म्यू आहे तो स्टॅटिक फ्रिक्शन आहे. देयर आर 3 टाइप्स ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक, कायनेटिक आणि रोलिंग. बरोबर. So static friction is less than, so force of static friction is less than or equal to mu s into n. आपल्याला काम असं कळलं की Fs is equal to किती आहे इथं mg. जसं इक्वेशन 2 वर Fs is equal to काय mg. मग मी ही Fs ची व्हॅल्यू इथं पुट केली आणि n is equal to किती आहे mv स्क्वेअर बाय r. म्हणून n ची ऐवजी मी इथं काय केलं mv स्क्वेअर बाय r. फक्त फरक असा असणार आहे की ही जी काय v असणार आहे ते कसं असणार आहे, आपल्याला पुन्हा साठी काढावं लागलं, हे मिनिमम स्पीड साठी काढावं लागलं. therefore आपल्याला इथं काय पुट करावं लागणार मिनिमम. सो n ला n कॅन्सल होणार आहे दोन्ही साइडला. राहिलं काय g इज लेस दॅन और इक्वल टू म्यू s इनटू v मिनिमम स्क्वेअर अपॉन r असं बनणार आहे इक्वेशन. सो आपल्याला कुणासाठी इक्वेशन बघायला लागलं, v मिनिमम साठी चेक करायचं आहे. सो v मिनिमम एका साइडला ठेवायला पाहिजे आणि बाकी सगळं दुसऱ्या साइडला शिफ्ट करायला पाहिजे. सो शिफ्ट करत असताना आपल्याला काय मिळणार आहे की r जो डिवाइडला आहे तो लेफ्ट साइडला शिफ्ट केला की मल्टिप्लाय होणार आणि म्यू जो मल्टिप्लाय आहे तो लेफ्ट साइडला शिफ्ट केला की डिवाइड होणार. सो आपल्याला इक्वेशन कसं मिळणार आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर दॅट इज v मिनिमम स्क्वेअर इज इक्वल टू rg अपॉन म्यू s. आपल्याला v मिनिमम पाहिजे आहे, इथं स्क्वेअर दिलाय. सो यासाठी शिफ्ट केले की याचं काय निघणार आहे, स्क्वेअर रूट निघणार. सो v मिनिमम दॅट इज मिनिमम स्पीड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन म्यू s. सो समजून हे घ्यायचं आहे की जर व्हेइकलला खाली पडून द्यायचं नाहीये, व्हेइकलला वेल ऑफ डेथ मध्ये खाली पडून द्यायचं नाही, तर आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याला मिनिमम स्पीड द्यायला लागणार आणि त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन म्यू. सो नेक्स्ट आपल्याला पॉइंट बघायचा आहे आणि हा पॉइंट सीईटीच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. पॉइंटचं नाव आहे बँक रोड. पॉइंटचं नाव आहे बँक रोड किंवा बँकिंग ऑफ रोड. दोन्हीचा अर्थ एकच आहे. सर कसं ह्याच्याकडे महत्वाचं कसं आहे, बँकिंग ऑफ रोड आपण जास्त लांब कुठं शोधायला जायचं नाही, आपला हातातच बँकिंग ऑफ रोड दिलेला आहे. सो हातातच बँकिंग ऑफ रोड कसं आहे, सपोज हा माझा रोड आहे आणि हाचा आउटर एज आहे, बाहेरची बाजू आहे आणि ही माझी आतली बाजू आहे, दॅट इज इनर एज. सो व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड, डेफिनेशन पाठ करायची नाही, लक्षात ठेवायचे, लक्ष द्या इकडे. सो पाठ करण्यासारखं भरपूर आहे, त्यावेळी पाठ करा, पण हे पाठ करायचं नाहीये. सो लक्ष द्या. सो व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड, द प्रोसेस ऑफ रेझिंग, काय केली ही बाजू थोडी उंच केली दिसते तुम्हाला, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज, इनर एज केलेली आहे का नाही. सो पुन्हा वाचा कसं बनणार आहे, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ओव्हर इनर एज. मग हे होत असताना काहीतरी अँगल क्रिएट झालाय बघा, दिसतोय का, येस. So the process of raising outer edge over inner edge with making some angle, right? With making some angle. आता हा angle कुणाशी व्हायला लागलाय, horizontal surface शी. Okay, so पुन्हा आपण रिपीट करूया, डेफिनेशन माझ्यावर रिपीट करा. The process of raising outer edge over inner edge with making some angle with the horizontal surface. This process, this entire process is called as a banking of road. This entire process is called as a banking of road. आणि तो जो काही angle होता तो अँगल कोणामधला होता, हॉरिझॉन्टल रोड आणि बँक रोड. हा जो काय अँगल होता याचं नाव आहे अँगल ऑफ बँकिंग. याचं नाव काय आहे, अँगल ऑफ बँकिंग. अजून चांगल्या पद्धतीमध्ये क्लिअरली समजण्यासाठी मी तुम्हाला डायग्राम दाखवली आहे. त्या डायग्राम कडून तुम्हाला कळेल की ही जी काय व्हेइकल आहे ती ऑब्व्हियसली लेफ्ट साइडला टर्न होणार आहे, बरोबर, या साइडला टर्न होणार आहे, आपल्या लेफ्ट साइडला टर्न होणार. सो इथं अँगल ऑफ बँकिंग इथं थीटा दिसतोय. अँगल ऑफ बँकिंग कशाने दाखवतो आपण, थीटा. सो जर तो थीटा असेल तर ही असणार आहे आउटर एज आणि ही असणार आहे इनर एज. So the process of raising outer edge over inner edge with making some angle with the horizontal surface is called as a banking of road, and that angle is called as a banking angle of banking. So आता ह्याच्यात महत्त्वाचं हे आहे की जेव्हा एखादी गाडी किंवा एखादं व्हेइकल या बँक रोड वरती असणार आणि टर्न होत असणार त्यावेळी त्याच्यावरती 3 फोर्सेस काम करतात, जसं वेल ऑफ डेथ मध्ये. ओके, त्याच्यावर 3 फोर्सेस काम करतात. फोर्स नंबर 1 ऑब्व्हियसली स्वतःचं वेट त्याचं, फोर्स नंबर 2 नॉर्मल रिएक्शन आणि फोर्स नंबर 3 दॅट इज फोर्स ऑफ फ्रिक्शन. सो आपण जस्ट बघितलेलं होतं की व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड आणि आता आपण बघणार आहे की त्याच्यावरती जर कार टर्न करणं असेल, एखाद्या बँक रोड वरती कार टर्न करणं असेल
तर त्याचं स्पीड किती मध्ये आपण म्हणजे ऍक्च्युली 3 स्पीड आहेत आपल्याला. सेफली टर्न करायचं असेल का तर त्याचं किती स्पीड पाहिजे, मॅक्सिमम स्पीडनं टर्न करायचं असेल तर त्याचं किती स्पीड असणार आहे, आणि किती मिनिमम स्पीडनं टर्न केल्यानंतर कार माझी सेफली टर्न म्हणजे परफेक्ट टर्न होईल. सो त्याच्यासाठी मिनिमम या 3 ऍक्च्युली स्पीड आहेत. तर हे खूप महत्वाचं आहे, याच्यावरती प्रॉब्लेम्स येतात मॅक्सिमम सेफ स्पीड वरती. सो क्वेश्चन कसाही पडू शकतो तुम्हाला, क्वेश्चन 2-3 टाइपचा बनू शकतो. मी तुम्हाला याच्यावरती 3 क्वेश्चन सांगतो. डिराइव an expression for a car which is turning on a banked road, find out its safe speed, then you have to calculate this. Find out its minimum speed so that it can turn the vehicle easily, so you have to find out this, and find out the maximum safe speed or maximum speed with which it can turn or it can make a revolution. So त्याच्यासाठी हे एक्सप्रेशन आहे. हे 3 एक्सप्रेशन साठी या 3 डायग्राम समजणे खूप महत्त्वाचे आहे. ही जी डायग्राम आहे ती सेफ स्पीड साठी आहे, ही जी डायग्राम आहे ती मिनिमम स्पीड साठी आहे, आणि ही लास्ट वाली डायग्राम कशासाठी आहे, मॅक्सिमम स्पीड साठी आहे. सो आपण सुरुवात इथून करूया. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला हे आधीचे 2 कन्सेप्ट झाले ते अतिशय चांगले माहितीच पाहिजे. दॅट इज फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू इनटू एन झालेलं. सो हा जो म्यू आहे तो स्टॅटिक वालाच आहे, तर देयरफॉर आपण असंही म्हणू शकतो Fs इज इक्वल टू म्यू एस इनटू एन. म्यू एस म्हणजे कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे जे n इथं मल्टिप्लाय आहे राइट साइडला लेफ्ट साइडला शिफ्ट केलं तर ते डिवाइड होईल. मग डिवाइड केल्यानंतर कसं येणार आहे, Fs अपॉन n इज इक्वल टू म्यू. Fs अपॉन n इज इक्वल टू म्यू. सो आपण आता फर्स्ट केस मध्ये हे डायग्राम समजणे खूप महत्त्वाचं आहे. हे डायग्राम ऑलरेडी मी सांगितलेली होती की 3 फोर्सेस असणार आहेत बँकिंग रोड मध्ये. एक म्हणजे नॉर्मल रिएक्शन की जी सरफेसला परपेंडिक्युलर, दुसरी म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन, आणि तिसरं म्हणजे mg. जर मी याला बॅलन्स करून पकडलं तर n जी आहे ती कशी आहे, इन्क्लाइन्ड आहे. इन्क्लाइन्ड असल्यामुळे मला ते रिझॉल्व्ह करायला पाहिजे. रिझॉल्व्ह केल्यानंतर 2 कॉम्पोनंट येणार आहेत. ज्या साइडला थीटा असतो तो कॉस वाला कॉम्पोनंट, दॅट इज n cos थीटा. ज्या साइडला थीटा नाही आहे तो कुठला होणार आहे, n sin थीटा. ओके, सो या इक्वेशन वरून बघितलं तर हा पॉइंट पासून अपवर्ड फोर्स कोण आहे, n cos थीटा. ओके, व्हेइकल जर परफेक्टली टर्न व्हायचं असेल तर n cos थीटा कोणी बॅलन्स करायला पाहिजे, mg. सो n cos थीटा इज इक्वल टू किती आला पाहिजे, mg. इक्वेशन नंबर 1. आता n sin थीटा हे टुवर्ड्स द सेंटर आहे, बरोबर आहे का. n sin थीटा कसा आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे. सो तो टुवर्ड्स द सेंटर असल्यामुळे त्याची जी किंमत असणार आहे ती कोणा एवढी असणार आहे, सेंट्रिपेटल फोर्स एवढी. सो n sin थीटा इज इक्वल टू mv²/r. mv²/r हे तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्सची मॅग्निट्यूड आहे, हे विसरू नका. सो इक्वेशन 1 मिळालं, इक्वेशन 2 मिळालं. तुम्हाला एक ऑपरेशन करायचं पुढे जाऊन इक्वेशन 2 अपॉन इक्वेशन 1 म्हणजे दिस अपॉन दिस. तुम्हालाही माहिती की जर एखादं ऑपरेशन करायचं असेल म्हणजे इक्वेशन्स मध्ये ऑपरेशन करायचं असेल तर आपण इक्वल टू साइनच्या लेफ्ट हँडचं पहिला ऑपरेशन करून घेणार ते, आणि राइट हँडचं ऑपरेशन करून घेणार. या रूल प्रमाणे n sin थीटा अपॉन n cos थीटा काय होणार आहे, n लाईन तरी कॅन्सल होईल, राहणार काय sin अपॉन cos म्हणजे tan थीटा. राइट साइडला बघितलं तर mv²/r आहे आणि इथं आहे mg. सो दिस दॅट इज mv²/r अपॉन mg केल्यानंतर n लाईन पुन्हा कॅन्सल होणार, राहणार v²/rg. आपल्याला v काढायचं आहे, आपल्याला सेफ स्पीड काढायचं आहे, विसरू नका. पण कोणासाठी बघायला लागलोय आपण, कोणासाठी बघायला लागलोय, सेफ स्पीड साठी बघायला लागलोय. सो v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ते rg डिवाइड आहे ते लेफ्ट साइडला शिफ्ट झालं की मल्टिप्लाय rg इनटू काय होणार आहे, tan थीटा. सो दिस इज अ सेफ स्पीड. ऐकलं का व्यवस्थित, इट इज अ सेफ स्पीड ऑफ ए कार सो दॅट इट कॅन टर्न. आता याच्यानंतर जे येणार आहे ते मिनिमम स्पीड असणार. म्हणजे असं किती मिनिमम स्पीडने कार आपण टर्न करू शकतो त्याच्यासाठी ही डायग्राम आहे. डायग्राम कळत असण्यासाठी तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये या डायग्राम मध्ये फरक फक्त इतकाच आहे की इथं Fs जो होता तो रिझॉल्व्ह केलेला नव्हता, इथं Fs जो आहे तो रिझॉल्व्ह केलेला आहे. आता इथं Fs जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन आहे, दिसतोय का. Fs जो आहे तो अपवर्ड डायरेक्शन, सर अपवर्ड डायरेक्शन आहे, आणि Fs जो असणार आहे तो बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे या साइडला असणार आहे Fs. मग सर याचा डिफरन्स काय, हा अपवर्डला जायला लागलाय म्हणून मिनिमम आहे, हा डाऊनवर्ड यायला लागलाय म्हणून मॅक्सिमम आहे. तर तुम्हीच मला सांगा की कार जर मिनिमम स्पीडला यायला लागले तर कार कुठं ओढली जाणार आहे, या साइडला जाणार. कारचं स्पीड वाढायला लागले तर कार या साइडला सरकत जाईल, बरोबर आहे का, शिफ्ट होत जाईल. मग तुम्हाला माहिती आहे की फोर्स ऑफ फ्रिक्शन हे नेहमी मोशनच्या अपोजिट असणार. मोशन कुठे राहायला लागलोय, या साइडला राहायला लागलोय, म्हणून फ्रिक्शन कुठे काम करणार, या साइडला काम करणार. या केस मध्ये बघितलं मॅक्सिमम स्पीड साठी बघितलं, मोशन कुठे होणार आहे कारचं, या साइडला. सो त्याला अपोजिट म्हणजे कुठं काम करणार, या साइडला फोर्स ऑफ फ्रिक्शन काम करणार. बघा होतोय का, बघा होतोय का. सो हे आहे मॅक्सिमम स्पीड साठी, हे आहे मिनिमम स्पीड साठी डायग्राम. बघा बरोबर आहे का. सो महत्वाचा पॉइंट हा होता त्याच्यामध्ये.
फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि मोशन हे एकमेकांच्या अपोजिट काम करणार. थोडक्यात फ्रिक्शन आणि मोशन एकमेकाला अपोजिट काम करतात, तुम्हालाही माहिती आहे. ओके, सो मिनिमम स्पीड आपल्याला चेक करायचं. मिनिमम म्हणजे आपली कार या साईडला येणार आहे, पण आपल्याला इकडे येऊ न देण्यासाठी आपल्याला फोर्स ऑफ फ्रिक्शन या साईडला लागणार, दॅट इज Fs. मग तो पण इन्क्लाइंड आहे, हा पण इन्क्लाइंड होता. जसं मगाशी याला रिझॉल्व केलं, ज्या साईडला थीटा आहे तो मला n cos थीटा, ज्या साईडला थीटा नाही आहे तो मला n sin थीटा. आता या केस मध्ये Fs हा इन्क्लाइंड आहे, या साईडला थीटा आहे. हा जर थीटा असेल तर ऑब्वियसली हा पण थीटा होणार. सो हा जर थीटा असेल तर आपण काय म्हणलं की ज्या साईडला थीटा असणार आहे तो कॉम्पोनंट कुठला बनतो, Fs cos थीटा, आणि नाही आहे तो कुठला बनणार आहे, Fs sin थीटा. सो आपण ह्या सगळ्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर सपोज हा जो पॉइंट आहे तो मी इथं असं कन्सिडर केलं, हा जो पॉइंट आहे तो इथं असं कन्सिडर केलं, तर टोटल अपवर्ड फोर्स बघा जरा कुठले कुठले, n cos थीटा अपवर्ड आहे, त्याच डायरेक्शन मध्ये कोण आहे, Fs sin थीटा अपवर्ड आहे, आणि टोटल डाऊनवर्ड बघा कोण आहे, mg. सो जी काय mg ची किंमत आहे ती कोणा दोघांनी बॅलन्स केलेली आहे, n cos थीटा आणि Fs sin थीटा. या हिशोबाप्रमाणे हे इक्वेशन कसं बनणार आहे जरा चेक करा. टोटल अपवर्ड फोर्स n cos थीटा प्लस Fs sin थीटा इज इक्वल टू mg बनणार आहे. ओके, आता इथं कसं आहे की mg इज इक्वल टू टर्न केल्यानंतर n cos थीटा मायनस Fs sin थीटा बनणार. ओके, त्यानंतर कसं बनणार आहे, mv1/r. सो हे दुसरं वाला इक्वेशन आहे. आता या साइडला असं बघूयात आपण. ओके, आत होणारा फोर्स कोण आहे, n sin थीटा, बाहेर होणारा फोर्स कोण आहे, Fs cos थीटा, बरोबर. सो n cos थीटा Fs cos थीटा एकमेकाला अपोजिट आहेत, n sin थीटा आणि Fs cos थीटा एकमेकाला अपोजिट आहेत, त्यामुळे त्यांची ऍडिशन होणार नाही, त्यांची सबट्रॅक्शन होणार. आणि आत होणारा फोर्स कुठला आहे तुमचं माहिती, सेंट्रिपेटल फोर्स. सो mv2/r इज इक्वल टू n sin थीटा मायनस Fs cos थीटा. मग इक्वेशन 2 असं याला मानून चला, इक्वेशन 1 याला मानून चला, इक्वेशन 2/1 करायचं, इक्वेशन 2/1 करायचं, म्हणजे क्लिअर कट उत्तर तुम्हाला माहिती आहे. इथे ऍक्च्युअली हे वाला जे आहे ते प्लस वाला पाहिजे होतं, बरोबर, आणि हे पण काय पाहिजे होतं, प्लस वाला पाहिजे होतं, आणि हे लास्टला काय पाहिजे होतं, प्लस वाला पाहिजे होतं, ते कळेल तुम्हाला. ओके, कारण की n cos थीटा आणि Fs sin थीटा हे काय करायला लागले, एकाच डायरेक्शन मध्ये आहे बघा, दिसतंय का, n cos थीटा आणि Fs sin थीटा एकाच डायरेक्शन मध्ये, त्यांची खालच्या डायरेक्शनला. सो mg इज इक्वल टू n cos थीटा प्लस Fs sin थीटा, आणि असं जर फोर्स बघितला तर mv2/r अपॉन mg, सॉरी mv2/r इज इक्वल टू n sin थीटा मायनस Fs cos थीटा. तर बेसिकली आपण काय बघायचं, इक्वेशन दिस अपॉन इक्वेशन दिस. मग लेफ्ट हँड डिवाइड केलं की काय होणार, n लाईन कॅन्सल होणार, काय राहणार, हे बघा इथं डिवाइड न करता लिहिलेलं आहे mv2/r अपॉन mg इज इक्वल टू n sin थीटा मायनस Fs cos थीटा. हे आहे तसंच लिहून घेतले बघा, n sin थीटा मायनस Fs cos थीटा, आणि अपॉन मध्ये काय येणार आहे, n cos थीटा प्लस Fs sin थीटा. अपॉन मध्ये काय येणार, n cos थीटा प्लस Fs sin थीटा. मग आपण आता लक्षात ठेवा, हेच ऑपरेशन सेम इथेही करायचं, याही वेळी ते एक्सप्लेन करणार, पण आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की जो डिवाइडच्या इथं आहे कोण कॉम्पोनंट आहे चेक करा, n cos थीटा आहे, त्यानं पूर्ण याला डिवाइड करायचं, पूर्ण इक्वेशनला काय करायचं, डिवाइड. जर ह्यानं पूर्ण इक्वेशनला डिवाइड केलं तर इथं कसं बनणार आहे सांगा, n sin थीटा, मी काय म्हणले ह्यानं डिवाइड करा, अपॉन n cos थीटा इथं लिहिणार, बरोबर, मायनस Fs cos थीटा, आणि अपॉन काय असणार परत n cos थीटा, बरोबर. मला इथं काय होणार आहे, परत इथं काय होणार चेक करा, n cos थीटा, आणि परत यालाच तुम्ही अपॉन करायचंय, परत n cos थीटा तेनच अपॉन करायचंय, प्लस Fs sin थीटा अपॉन काय येणार, n cos थीटा. म्हणजे थोडक्यात काय समजून घ्यायचंय, इथं जो टर्म आहे त्या टर्मनं प्रत्येक इलेमेंटला डिवाइड करायचं, त्या टर्मनं प्रत्येक इलेमेंटला डिवाइड केल्यानंतर काय बनणार आहे, n लाईन कॅन्सल होणार, sin अपॉन cos म्हणजे काय बनणार आपल्याला tan थीटा, त्यानंतर मायनस येणार, cos इथं कसं होतं, Fs cos थीटा अपॉन काय होतं, n cos थीटा. मग cos ला cos तरी काय होणार, कॅन्सल, काय राहिलं Fs अपॉन म्यू, काय राहिलं Fs अपॉन म्यू. मग Fs अपॉन म्यू म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहे, म्यू s आहे. मग त्याच्याऐवजी मी बघा इथे लिहिलेलं आहे म्यू s. ओके, म्यू इनटू s. सिमिलरली n cos थीटा अपॉन तोच टर्म म्हणजे n cos थीटा काय राहणार का, नाही, म्हणजे किती राहिलं 1, आणि हे जे काय प्लस होतं ते इथं प्लस येणार, आणि इथं काय Fs sin थीटा अपॉन n cos थीटा, म्हणजे sin अपॉन cos म्हणजे कोण, tan, आणि Fs अपॉन n, बरोबर आहे. म्हणजे कसं घेणार, Fs अपॉन n sin थीटा अपॉन cos थीटा, sin थीटा अपॉन cos थीटा म्हणजे कोण, tan थीटा, आणि Fs अपॉन n म्हणजे कोण आहे इथं म्यू s आहे, तर कसं मिळणार आहे म्यू s. सो आपल्याला v पाहिजे आहे, ते जे स्पीड आहे ते मिनिमम आहे,
इथं जे आर जे ते मल्टिप्लाय आहे ते राईट साइडला शिफ्ट करतो, दॅट इज कसं मिळणार आहे, आणि इथं स्क्वेअर आहे राईट साइडला शिफ्ट केलं की स्क्वेअर रूट येणार. सो व्ही मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ आर जी, बरोबर आहे, आर जी, आणि याला ब्रॅकेट टाकायचं tan थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan थीटा. कसं मिळणार आहे, tan थीटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan थीटा. दिस इज द मिनिमम स्पीड. आणि आता आपल्याला लास्टला शिकायचं आहे मॅक्सिमम स्पीड. मॅक्सिमम स्पीड साठी ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला आत्ताच मी सांगितलं होतं सुरुवातीला की जर मॅक्सिमम स्पीड असेल तर कार वरती जायला चालू होईल, शिफ्ट करायला चालू होईल, बरोबर आहे. मग जर या साइडला मोशन होणार तर त्याच्या अपोजिट साइडला फ्रिक्शन होणार. ज्या साइडला फ्रिक्शन होणार त्या साइडने कुठला फोर्स लागणार आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन लागणार, दॅट इज एफएस. मग हा पण इन्क्लाइंड आहे, इन्क्लाइंड असल्यामुळे याला शिफ्ट करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याला रिझॉल्व्ह करायला पाहिजे. रिझॉल्व्ह करताना हा कुठला कॉम्पोनंट होणार, एफएस कॉस थीटा, आणि हा वाला कुठला होणार, एफएस साइन थीटा. बाकी सगळं आहे असंच घेतलेलं आहे. हा एन होता, हा एन साइन थीटा होता, इकडे थीटा असल्यामुळे हा एन कॉस थीटा आणि एन जी, हे बाकी सगळं आहे तसंच बंच आहे. आता आपण काय करणार की या साइडला टोटल जाणारे फोर्सेस मिळणार. मग या साइडला म्हणजे थोडक्यात टुवर्ड्स द सेंटर, टुवर्ड्स द सेंटर म्हणजे कुठला फोर्स आहे, सेंट्रीपेटल फोर्स. त्याची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे, mv²/r. इथं का v2 घेतलंय, कारण की आपण हे v1 काढले मिनिमम. आता v2 म्हणजे काय आहे तुमच्यासाठी, मॅक्सिमम स्पीड आहे, क्लियर आहे. सो आता जाणारा फोर्स म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स इज इक्वल टू, आता याला बॅलन्स कोण कोण आहे त्याच्या साइडनेच, n sin थीटा तिकडेच निघाला लागलाय, fs cos थीटा तिकडेच निघाला लागलाय, म्हणजे या दोघांची ऍडिशन करायला पाहिजे, n sin थीटा प्लस fs cos थीटा. इक्वेशन नंबर 1. सिमिलरली टोटल अपवर्ड आणि टोटल डाउनवर्ड चेक करणार. टोटल डाउनवर्ड अपवर्ड चेक केला की कोण आहे, n cos थीटा इज इक्वल टू काय यायला पाहिजे, fs sin थीटा प्लस mg. बघा इथं आहे का, n cos थीटा इज इक्वल टू fs sin थीटा प्लस mg. मला mg एका साइडला घेऊन जायचं आहे, मग हा जो काय प्लस fs sin थीटा आहे तो लेफ्ट साइडला शिफ्ट करतो. कसा मिळणार तो, असं मिळणार, दॅट इज n cos थीटा मायनस fs sin थीटा. सो बेसिकली इक्वेशन 1 कळालं असेल, इक्वेशन 2 कळालं असेल. इक्वेशन 1/2 करायचं, दिस अपॉन दिस mv स्मॉल. तुम्हाला माहिती आहे की इक्वेशन करत असताना, ऑपरेशन करत असताना आपण काय करतो, लेफ्ट हँड डिवाइड, राइट हँड डिवाइड. या हिशोबाप्रमाणे mv²/r अपॉन mg, mv²/r अपॉन mg is equal to this, that is n cos theta minus fs sin theta. बरोबर आहे. इथे काय मिळणार आहे, n cos theta minus fs sin theta, fs cos theta अपॉन मध्ये काय जाणार, हे वाले इक्वेशन जाणार, n cos theta minus fs sin theta. मग तुम्हाला जसं मगाशी या टर्मने डिवाइड करायचं होतं प्रत्येक एलिमेंटला, तसंच इथंही या n cos theta ने डिवाइड करायचं प्रत्येक एलिमेंटला. मग काय मिळणार आहे, n लाइन कॅन्सल होणार, sin अपॉन cos म्हणजे tan थीटा प्लस μs अपॉन n, सॉरी fs अपॉन n, fs अपॉन n म्हणजे कोण आहे, μs झालेलं आहे इथं. सो म्यू आणि हे कॅन्सल होणार, cos ला cos कॅन्सल, इथं n cos थीटा आपण तेच केल्यानंतर ते पण कॅन्सल, आणि राहणार काय इथं मायनस fs अपॉन n म्हणजे परत म्यू, आणि sin अपॉन cos म्हणजे tan. म्हणजे फायनल इक्वेशन कसं राहणार आहे, v मॅक्स आपल्याला पाहिजे होतं, इथं मॅक्सिमम स्पीड काढतोय, therefore v is equal to square root of rg tan theta plus mu upon 1 minus mu tan theta. So we are moving with the next part of the topic, that is pendulum. Okay, so basically pendulum चे दोन टाइप्स आहेत, सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम. पण त्याच्या आधी व्हॉट इज पेंडुलम बघायचं असेल तर सिंपल एक डेफिनेशन बनते की इट इज अ हेवी स्फियर ऑफ मास. एक हेवी मास घ्यायचा आहे, पण त्याचा शेप कसा असला पाहिजे, स्फियर टाइप शेप पाहिजे. त्या हेवी मास ऑफ स्फियरला आपण दुसऱ्या भाषेत बॉब असंही म्हटलं जातं. तर त्या बॉबला एका स्प्रिंगने अटॅच करायचं. स्प्रिंग, एक जी स्प्रिंग म्हणतो आपण, एक दोरी टाइप असणार आहे, आणि ती जी स्प्रिंग आहे ती इनएक्सटेन्सिबल असणार. स्प्रिंग इज इनएक्सटेन्सिबल, ट्विस्टलेस. स्प्रिंग इज ट्विस्टलेस, बघा काय आहे का, आणि वेटलेस. हे तीन प्रॉपर्टीज आहेत त्याची. It is a weightless also. So a heavy mass of sphere is attached by a string which is weightless, inextensible, twistless string, and that is called as pendulum. And that is called as pendulum. So pendulum चे बेसिकली दोन टाइप पडतात, सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम. तुम्हाला या टॉपिक मध्ये सिलेबस मध्ये कोनिकल पेंडुलम शिकायचं आहे. ओके, सो बेसिकली व्हॉट इज सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलमचा एक चांगला एक्झाम्पल म्हणजे वॉचचा जो पेंडुलम आहे, जे आपण ओके भिंतीवरचे जे घड्याळ वगैरे असतात त्याचे जो पेंडुलम असणार आहे तो कुठला बनणार आहे, सिंपल पेंडुलम. जर तुम्ही नीट त्याचं ऑब्झर्व केलं
तर सपोज हा पेंडुलम असेल तर या पेंडुलमची मुवमेंट अशी होते त्याच्यामध्ये, राईट. तर ती जर मी कंप्लीट केली तर कोणतं सर्कल मिळते मला, जरा व्हर्टिकल सर्कल मिळते. कोणतं सर्कल मिळणार आहे, व्हर्टिकल सर्कल. सो इट इज अ VCM, दॅट इज व्हर्टिकल सर्कल मोशन. आणि सेकंड टाइप आहे कोनिकल पेंडुलम मध्ये. कोनिकल पेंडुलम म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट कुठला घ्यायचा, आपण बॉब घ्यायचा आहे, त्याला स्ट्रिंगने दोरून ओके टाईट करून ठेवायचं आहे वन एंडला, वन एंड फ्री ठेवायचं आहे. आणि हे जर या मॅनर मध्ये असं रिव्हॉल्व होत असेल, दिसतंय का, या मॅनर मध्ये जर रिव्हॉल्व होत असेल तर इट इज जस्ट लाईक इन्व्हर्टेड कोन, राईट. हा एक उलटा कोन टाइप होणार आहे शेप. सो त्याच्यामध्ये जे काय बॉडीचं किंवा बॉबचं जे काय रिव्हॉल्युशन होणार ते असणार हॉरिझॉन्टल सर्कल तयार होणार आहे. चेक करू शकता तुम्ही, इथं कुठलं सर्कल असं तयार होणार आहे, इथं हॉरिझॉन्टल सर्कल, यू कॅन सी हिअर हॉरिझॉन्टल सर्कल. आणि इथं कुठलं सर्कल तयार होणार आहे, व्हर्टिकल सर्कल. सो दॅट इज ओनली डिफरन्स बिटवीन सिंपल पेंडुलम अँड व्हर्टिकल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम. सो काय डिफरन्स आहे की सिंपल पेंडुलम कन्सिस्ट ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अँड कोनिकल पेंडुलम कन्सिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ओके, सो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होणार आहे. सो बेसिकली ही डायग्राम असणार त्याची. डायग्राम मध्ये काय काय दिलेलं ते मी सांगेन. डायग्राम मध्ये पहिला ही स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगची लेंथ L घेतली आहे. हीच डायग्राम इथे सुद्धा काढली. त्या स्ट्रिंगची लेंथ किती घेतलेली आहे L, आणि या स्ट्रिंगने अँगल किती केलेला आहे थीटा. या स्ट्रिंगने अँगल किती केलेला आहे थीटा. सो बेसिकली तुम्हाला सिलेबस मध्ये काय चेक करायचं ते सांगतो. तुम्हाला चेक करायचं आहे टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. काय चेक करायचं तुम्हाला, टाइम पिरियड म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे, पिरियड फाइंड आउट करायचं आहे. मग पिरियड फाइंड आउट करण्यासाठी तुम्हालाही माहिती आहे तुम्ही पिरियड कशाने दाखवताय, टी ने दाखवताय, बरोबर. आणि इथं जो टी आहे तो पिरियड आहे का, नाही आहे, तो आहे टेन्शन, तो आहे टेन्शन. त्यामुळे इथं पण पिरियडला पण टी म्हणणार आहे. देअरफॉर मी थोडंसं एक वेगळ्या डिनोटेशन दाखवण्यासाठी इथं टेन्शनला आपण काय म्हणतो, T0 म्हणतो. इथं टेन्शनला काय म्हणतो, T0. सो अँगल इथं थीटा दिसतो. T0 तुम्हीच मला सांगा कसं आहे, इन्क्लाइंड आहे. हा जर थीटा असेल तर हा थीटा होणार, राईट. हा जर थीटा असेल तर हा पण थीटा होणार. मग T0 हा थीटा झाला, मग ज्या साईडला थीटा असतो तो कॉम्पोनंट कुठला होणार, कॉस थीटा, दॅट इज T0 कॉस थीटा. आणि मग हा कोणता होणार, T0 साइन थीटा. आणि याच्यासाठी जे काय वेट असणार, या बॉक्सचं जे काय वेट असणार आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनला, दॅट इज mg, दॅट इज mg. सो बेसिकली जर तुम्ही चेक केलं तर या टी चे दोन कॉम्पोनंट पडतात. एक आहे T0 cos थीटा, दॅट इज व्हर्टिकल कॉम्पोनंट, आणि दुसरा आहे T0 sin थीटा, दॅट इज हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. हे दोन कॉम्पोनंट्स पडतात. तर बेसिकली तुम्हाला या हीच डायग्राम मी इथं पण कशी समजावून सांगतो, चेक करा. हे जे इक्वेशन आहे ते पुढे मला लागणार आहे इक्वेशन्स मध्ये. सो हा जो काही ट्रायंगल आहे, तुम्ही ट्रायंगल लेट्स से इट इज ABC. It is a ABC triangle. So this is R. That is radius of the horizontal circle, right? This is radius of the horizontal circle. This should be a length of the string. L is the length of the string, and this is theta. So we know the formula. That is cos theta is a basic formula. माहित है? Adjacent side upon hypotenuse. Cos theta is equal to adjacent side upon hypotenuse. So theta चा adjacent कोण आहे चेक करा, x. थीटा साठी हायपोटेन्यूज कोण आहे चेक करा, L. सो cos theta is equal to x by L. x तिथंच ठेवतो. L जे डिवाइड आहे ते लेफ्ट साइड गेल्यानंतर काय होणार, मल्टिप्लाय होणार. सो x इज इक्वल टू काय बनणार आहे, L cos theta. x इज इक्वल टू काय बनणार, L cos theta. सिमिलरली sin theta जर यूज करायला लागलो, सो sin theta is equal to R by L. sin theta is equal to R by L. R मी तसंच ठेवतो, L तिकडे शिफ्ट करतो, R is equal to L sin theta. आता ही फक्त दोन इक्वेशन अशीच राहू द्या, तुम्हाला नेक्स्ट एक्सप्रेशन मध्ये चेक करायचं आहे. सो एक्सप्रेशन कुठलं महत्वाचं होतं, जे सांगितलं होतं की तुम्हाला काय फाइंड आउट करायचं बेटा, पिरियड फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, पिरियड. सो टाइम पिरियड ऑफ ए कोनिकल पेंडुलम. सो टाइम पिरियड चेक करताना तुम्हाला दोन इक्वेशन्सला पुढे जावे लागतं. दॅट इज नंबर 1. हा जर पॉइंट असेल किंवा आपण याला काय म्हटलेलं आहे, बॉब असेल. बॉब इज अ हेवी मास ऑफ स्फियर. तर या बॉब पासून खाली दॅट इज डाउनवर्ड फोर्स कोण आहे, mg, दॅट इज इक्वल टू अपवर्ड फोर्स कोण आहे, t cos theta. इक्वेशन नंबर 1 कळालं का बघा. सो हे दोघे एकमेकाला बॅलन्स असणार. सो mg इज इक्वल टू t cos theta, इक्वेशन नंबर 1. आत उडणारा फोर्स कुठला आहे, सेंटरकडे जाणारा फोर्स कुठला आहे, दॅट इज T0 sin theta. T0 sin theta. आत उडणारा फोर्स आहे, therefore centripetal force, that is mr omega square. That is mr omega square. So this should be equation number 2. This should be equation number 1. नेक्स्ट ऑपरेशन तुम्हाला दिलेलं आहे, कुठलं दिलेलं आहे, इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. मग LHS LHS डिवाइड, RHS RHS डिवाइड. इथे कसं केलेलं आहे, T0 sin theta upon T0 cos theta is equal to mr omega square upon mg. m ला m कॅन्सल. सो इथे काय राहिलेलं आहे, r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. बघा दिसते काय, r ओमेगा स्क्वेअर अपॉन g इज इक्वल टू T0 ला T0 कॅन्सल. काय राहिलं, sin अपॉन cos म्हणजेच किंवा IS लिहिलं तरी चालेल, sin theta अपॉन cos theta.
जे जी इथं डिवाइडला आहे ते राईट साइडला शिफ्ट केली की कसं होणार मल्टिप्लाय, जे आर मल्टिप्लाय आहे राईट साइडला शिफ्ट केली की कसं होणार डिवाइड होणार. म्हणजे इक्वेशन बघा असं दिसणार आहे जी अपॉन आर, बरोबर आहे, दॅट इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. मला ओमेगा पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे, याचं मला स्क्वेअर रूट काढायला पाहिजे, असं काहीतरी मिळून जाईल. सो जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. बट हे जे काय आर आहे त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी इक्वेशन फाइंड आउट करून ठेवलं इथं. काय इक्वेशन, आर इज इक्वल टू एल साइन थिटा. So when you have to pick the value and put it into this R, so you will get g sin theta, keep it as it is. Then R, instead of R, we are going to write L sin theta, and this is cos theta, right? So here sin theta gets cancelled. What remains? G upon L cos theta. What remains? G upon L cos theta. So आपण जे फाइंड आउट करायला लागलो ते काय फाइंड आउट केलं आता ओमेगा. आणि तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे t is equal to काय असते फॉर्म्युला 2 pi by omega, that is period is equal to 2 pi by omega. So t is equal to 2 pi by omega. 2 pi upon omega ची किंमत जी आलेली होती ती आहे अशीच लिहिली मॅग्निट्यूड, that is square root of g upon L cos theta. त्यानंतर हे डिवाइड डिनॉमिनेटरच्या परत डिवाइड मध्ये, त्यामुळे ते नेक्स्ट ला काय जाणार आहे रेसिप्रोकलचं झाल्यानंतर ते न्यूमरेटरला जाणार. सो t is equal to 2 pi square root of L cos theta upon g. स्टार्ट. सो बेसिकली तुम्ही आता हे फाइंड आउट केलं ते पिरियड कोणाचा, कोनिकल पेंडुलमचा. म्हणजे थोडक्यात सांगतो, लक्ष द्या. सपोज हा बॉब आहे, तर बॉबला एक घर फिरून परत येतच याला किती वेळ लागणार याच्यासाठी आपण एक्सप्रेशन फाइंड आउट केलं, दॅट इज टी, दॅट इज पिरियड फॉर द बॉब और पिरियड फॉर द कोनिकल पेंडुलम. सो फ्रिक्वेन्सी जर विचारली सेम फॉर्म्युला तुम्ही डेरिव्ह करू शकता, दॅट इज फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन टी. सो 1 अपॉन टी च्या जागी जे आपला फॉर्म्युला आलेला होता दॅट इज ऍज इट इज दिला, दॅट इज 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L cos theta अपॉन g. हा जो g आहे तो पुन्हा काय होणार आहे रेसिप्रोकलला झाल्यानंतर पुन्हा न्यूमरेटरला जाणार, दॅट इज 1 अपॉन 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ g अपॉन L cos theta. सो नेक्स्ट पॉइंट येणार आहे आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, इन शॉर्ट VCM असे म्हटलं जातं. जसं UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तसं VCM म्हणजे काय म्हणणार आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर या व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये बेसिकली दोन तीन अशा एक्सप्रेशन्स आहेत महत्वाचे. त्यापैकी एक्सप्रेशन नंबर 1 आहे स्पीड ऍट ABC. ABC कुठे पॉइंट आहे तुम्हाला या डायग्राम मध्ये कळेल. सो डायग्राम मध्ये A पॉइंट, B पॉइंट, C पॉइंट. आता आपल्याला काय काढायला लागलं की A B C ला आपल्याला स्पीड काढायला लागलं. मग हे जे स्पीड आहे ऑब्वियसली टँजेन्शियल असणार आहे. टँजेन्शियल म्हणजे माहिती आहे की ती टँजंट नसणार कॉम्पोनंट व्हेलॉसिटीचा. सो इथे तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, एक तर या टाइपचा क्वेश्चन येईल की बाबा स्पीड फाइंड आउट करा. स्पीड फाइंड आउट करायचं असेल तर 3 पॉइंट्स आहेत तुम्हाला, तिथे तुम्हाला स्पीड फाइंड आउट करायला लागेल. किंवा दुसरा कन्सेप्ट आहे की डिफरन्स इन टेन्शन फाइंड आउट करा. मग डिफरन्स इन टेन्शन म्हणजे थोडक्यात TA आणि TB यांच्यातला जो डिफरन्स आहे तो फाइंड आउट करायला लागेल. हा जो सगळ्यांनी एक्सप्लेनेशन केलेला आहे ते फक्त एका या क्वेश्चनचं केलेलं आहे, दॅट इज स्पीड ऍट ABC. ABC म्हणजे कुठला पॉइंट आहे, अपर मोस्ट, लोअर मोस्ट आणि मिडल पोझिशनचा पॉइंट. अपर मोस्ट, लोअर मोस्ट आणि मिडल पोझिशनचा पॉइंट. सो इथे तुम्हाला 3 कॉलम दिसतील, दॅट इज अपर मोस्ट साठी स्पीड साठी फॉर्म्युला त्याचं कॅल्क्युलेशन केलंय, लोअर मोस्ट साठी केलंय आणि मिडल पोझिशन साठी केलेलं आहे. मग मिडल पोझिशन साठी C आणि D हे एकाच लेवलला आहेत. मिडल पोझिशन साठी C आणि D हे एकाच लेवल आहे. सो स्टार्ट करण्याआधी थोडंसं कॉमन सेन्सच्या गोष्टी करूया की A पॉइंटला जेव्हा सपोज तुम्ही सध्या विचार करा की स्टोन घेतलेला आहे आणि तो स्ट्रिंगला टाय केलेला आहे आणि फिरवतोय मी. ओके, फिरवत असताना मला कुठं फोर्स लावावा लागणार आहे, वरती फोर्स लावावा लागणार का खाली फोर्स लावावा लागणार आहे. क्लिअर कट उत्तर आहे की जेव्हा ऑब्जेक्ट खालती असणार आहे त्यावेळी त्याला अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी घेऊन जाण्यासाठी आपल्याला फोर्स लावायला पाहिजे, राईट. सो अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी फोर्स लावायला पाहिजे म्हणजे थोडक्यात खालच्या रिजन मध्ये जेवढे फोर्सेस ऑब्जेक्ट असणार तिथे मला काय करायला लागणार आहे, एक्स्ट्रा फोर्स लावायला लागणार आहे. थोडक्यात फोर्स लावायला लागणार म्हणजे थोडक्यात तिथे टेन्शन जास्त असणार. काय जास्त असणार आहे, टेन्शन. फोर्स इज अ ओके, इट इज अ टाईप. टेन्शन हे टाईप आहे फोर्सचा, बरोबर आहे का. सो इथे टेन्शन असणार आहे, टेन्शन त्या स्ट्रिंग मध्ये येणार आहे. टेन्शन कुठे येणार, त्या स्ट्रिंग मध्ये येणार. आता जेव्हा ऑब्जेक्ट वरच्या पोझिशनला जाणार त्यावेळी तिथं जाऊन काय परत फोर्स लावायला लागणार का रोटेट होण्यासाठी, तर नाही, बरोबर आहे. म्हणजे तिथं टेन्शन किती असणार आहे, मिनिमम. तिथं टेन्शन किती असणार आहे, मिनिमम असणार. आपण पॉइंट A कन्सिडर केलेला आहे, देअरफॉर इथं TA असं आपण म्हणू शकतो. आपण पॉइंट कुठला कन्सिडर केलेला आहे, A पॉइंट आहे, देअरफॉर TA इज द टेन्शन ऍट द टॉप पोझिशन, TB इज द टेन्शन ऍट द बॉटम पोझिशन, TC इज द tension at the middle position and TD is also in the middle position. By default, TC is equal to TD astar because they are at a same height. Because they are at a same height. Because they are at a same height. TC is equal to किती असणार आहे TD because they are at a same height.
आता क्लिअर कट आन्सर आहे, ऑब्जेक्ट कुठेही असू दे त्याचं जे वेट असणार ते नेहमी डाऊनवर्ड असणार आहे. ऑब्जेक्ट कुठेही असू दे त्याचं जे वेट असणार ते नेहमी कसं असणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला काम करणार आहे. ऑब्जेक्ट इथं असलं तरी डाऊनवर्ड डायरेक्शन, इथं असलं तरी डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट जाणार त्याचं. मग वेटचा फॉर्म्युला कुठला दिलेला आहे, तुम्हाला mg दिलेला आहे. सो इथं टेन्शन पण डाऊनवर्ड येणार आहे बिकॉज ही स्प्रिंग आहे, दोरी आहे, बरोबर आहे. सो स्प्रिंग जर अटॅच असल्यामुळे इथं टेन्शन डाऊनवर्ड डायरेक्शनला येणार. इथं टेन्शन कुठल्या डायरेक्शनला जाणार आहे, या टुवर्ड्स द सेंटर काम करणार. इथं पण टुवर्ड्स द सेंटर काम करणार, इथं पण टुवर्ड्स द सेंटर काम करणार. सो बेसिकली ह्याच्यातनं पण तुम्हाला समजेल की हा जो फोर्स लागणार आहे तो कुठला लागणार आहे, सेंट्रीपेटल फोर्स लागणार. ओके, सो तुम्ही आता चेक करूया. आता आपल्याला पॉइंट कुठला चेक करायचं की स्पीड ॲट एबीसी. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, स्पीड ॲट एबीसी. सो सुरुवात करूया आपण अप्पर मोस्ट पॉइंट पासून, म्हणजे या पॉइंट पासून. म्हणजे आपल्याला VA काढायचं थोडक्यात. काय फाइंड आउट करायचं आहे, VA हे फाइंड आउट करायचं. तर तुम्हाला इथं ऑब्जेक्ट दिसेल, बरोबर आहे का. ऑब्जेक्ट जेव्हा इथं असणार आहे त्यावेळी टेन्शन पण डाऊनवर्ड डायरेक्शन, mg पण डाऊनवर्ड डायरेक्शन. जर ते दोघंही डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल तर त्यांचं काय होणार आहे, ऍडिशन होणार, बरोबर. आणि दॅट इज इक्वल टू, हे इक्वल कोणाबरोबर असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर असल्यामुळे सेंट्रीपेटल फोर्स बरोबर. सो सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला कुठला आहे, mv²/r. कुठला फॉर्म्युला, mv²/r. पण इथं v नाही आहे, इथं कुठला आहे, v च्या ऐवजी va असं आपल्याला घ्यायला लागणार. इथं गेलो तर काय घ्यायला लागणार, vc असं घ्यायला लागणार. इथं गेलो तर काय घ्यायला लागणार, vb असं घ्यायला लागणार. इथं गेलो तर काय घ्यायला लागणार, vd असं घ्यायला लागणार. ओके, त्या पॉइंटला व्हेलॉसिटी घ्यायची आपल्याला. सो mg plus va is equal to mv²/r. इक्वेशन नंबर 1. सो पॉइंट जेव्हा a ला जाणार, ऑब्जेक्ट जेव्हा a ला जाणार त्यावेळी इथं जी काय आपण म्हणूयात की फोर्स किंवा टेन्शन आहे, इट इज व्हेरी व्हेरी मिनिमम. जसं आपण मगाशी एक्सप्लेन करत होतो, एखादा स्टोन घेतला, टाईट केलेला आहे स्प्रिंगला आणि मी रोटेट करतोय, मला फोर्स जास्त कुठं लावा लागणार तर खालच्या डायरेक्शनला. म्हणजे जेव्हा खालती ऑब्जेक्ट असणार आहे त्यावेळी मला फोर्स जास्त लावा लागणार. ज्यावेळी अपवर्ड डायरेक्शनला जाणार आहे, अपर मोस्ट डायरेक्शनला जाणार आहे, पोझिशनला जाणार, त्यावेळी मला फोर्स जास्त लावा लागणार आहे, बरोबर आहे, कमी लावा लागणार. मग मी कमी म्हणजे मी मिनिमम घेणार. मिनिमम म्हणजे मला एक अप्रॉक्सिमेटली घेतलं की बाबा TA, दॅट इज या पोझिशनला गेल्यानंतर टेन्शन किती आहे म्हटलं तर एक 0 घेतो. ओके, सो इट इज सपोज हे एक मांडून चालू की बाबा किती आहे, TA इज इक्वल टू किती बेटा ते 0 आहे. सो VA मिनिमम काढायचं. मग हे TA ची व्हॅल्यू याच्यात 0 टाकली, TA ची व्हॅल्यू 0 टाकली की n ला n कॅन्सल. काय राहिलं, जे r डिवाइड आहे ते लेफ्ट साइडला शिफ्ट करतो, दॅट इज VA² इज इक्वल टू RG. मला VA पाहिजे आहे, सो VA काढण्यासाठी काय करायला लागणार, VA इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ RG. तर हे जे स्पीड आहे ते मिनिमम आलेलं आहे. आता हे का मिनिमम आलं हे कळेल तुम्हाला. ओके, सो VA इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ RG. इथे पण झालेलं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे लोअर मोस्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट कुठला घेतलेला आहे, लोअर मोस्ट पॉइंट. सो लोअर मोस्ट पॉइंट म्हणजे हा पॉइंट घ्यायचा आहे तुम्हाला. लोअर मोस्ट पॉइंट म्हणजे, सो लोअर मोस्ट पॉइंट म्हणजे B पॉइंट असणार आहे. आता तुम्हाला या डायग्राम वरून पण कळेल, ऑब्व्हियसली डायग्राम खूप महत्त्वाचे आहे. डायग्राम मध्ये गेलं की जेव्हा ऑब्जेक्ट इथं असणार आहे त्यावेळी वेट तुम्हाला बाय डिफॉल्ट माहिती आहे की ते डाऊनवर्ड डायरेक्शनला काम करणार. देअरफॉर mg ही कसं येणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला काम करणार. टेन्शन मात्र टुवर्ड्स द सेंटर जाणार, दॅट इज TB इज टुवर्ड्स द सेंटर. इट इज जस्ट लाईक अ फोर्स, वी कॅन से अ सेंट्रीपेटल फोर्स. सो इथं त्या हिशोबाप्रमाणे जर चेक करायला गेलं तर TB आणि mg हे अपोजिट डायरेक्शनला आहे. देअरफॉर TB मायनस mg असं येणार, बरोबर. एक प्लस येते तर दुसरा ऑटोमॅटिकली कसं यायला पाहिजे, मायनस. बट त्यांची जी किंमत असणार आहे त्यांच्यात जो फरक आहे तो किती असणार आहे, दॅट इज सेंट्रीपेटल फोर्स, दॅट इज mv²/r. जसं आपण इथं VA घेतलं होतं बिकॉज वेलोसिटी ऍट A पॉइंट, तसं आपण या B ला काय घेणार, BB घेणार, दॅट इज mvb²/r असं घेणार आहे. सो व्हाईल कमिंग डाऊन, इट इज व्हेरी स्टार मार्क, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. व्हाईल कमिंग डाऊन फ्रॉम अपर मोस्ट टू लोअर मोस्ट इन वर्टिकल डिस्प्लेसमेंट ऑब्जेक्ट्स. जेव्हा वरून खालती ऑब्जेक्ट येणार आहे, अपर मोस्ट पासून वर्टिकली खालती येणार आहे, त्यावेळी डिस्प्लेसमेंट कसं होणार आहे, ऑब्जेक्टचं वर्टिकल डिस्प्लेसमेंट होणार. मग वर्टिकल डिस्प्लेसमेंट होणार असेल तर समजा मी एक अप्रॉक्सिमेटली इमॅजिनरी लाईन मांडली आणि हा जर मी ग्राउंड पकडला, हाईट किती ठेवली त्याची 0, तर इथं ऑब्जेक्ट गेल्यानंतर त्याची हाईट किती होणार, इथं गेले तर किती होणार, दॅट इज r, बरोबर आहे का, रेडियस इतकी. आणि अजून थोडंसं वरती गेलं की किती होणार आहे, दॅट इज परत r होणार. म्हणजे टोटल मी इथं साईडला दाखवतो, दॅट इज किती हाईट होणार त्याची 2 टाइम्स r. किती हाईट होणार, 2 टाइम्स r. सो आता मला कळतंय की इथं जी वर्टिकल डिस्प्लेसमेंट झाली ती किती झालंय, 2 टाइम्स r. बघा काय ऑब्जेक्ट इथून इथं आला म्हणजे ऑब्जेक्टचं वर्टिकल डिस्प्लेसमेंट किती झालं, 2r. सो थोडक्यात काय झालं की इथं गेल्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कुठला माहिती आहे तुम्हाला, mgh. h किती आहे, हाईट किती आहे 2r, सो mg 2r बनणार.
इथं गेल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी किती असणार, परत फॉर्म्युला काय येणार तुमचा mgh, पण हाईट काय आहे का नाही, सो पोटेन्शियल एनर्जी किती असणार 0. मग मी विचारले की बाबा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती, तर तुम्ही मला सांगणार की सर ए पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी मायनस बी पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी. सो ए पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी किती आहे mg2r मायनस 0, म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी किती आलं mg2r. आता कळलं का बघा, चेंज म्हणजे थोडक्यात वरती जास्त होते, खालती 0 झाले म्हणजे डिक्रीज झाले. सो डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mg2r मायनस 0. जर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झाली तर ऑब्वियसली कायनेटिक एनर्जी काय होणार, इन्क्रीज. पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झाली तर ऑब्वियसली कायनेटिक एनर्जी काय व्हायला पाहिजे, इन्क्रीज. या हिशोबाप्रमाणे कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली, नंतर जाऊन इन्क्रीज झाली, बरोबर आहे. मग आपल्याला चेक करायचं की किती इन्क्रीज झाली, किती इन्क्रीज झाली. याच्यासाठी फायनल म्हणजे नंतर जाऊन कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली, याचा अर्थ असा आहे की नंतर जाऊन स्पीड वाढायला पाहिजे त्याचं. जर स्पीड वाढायला पाहिजे म्हणजे VB आणि VA मध्ये जर मी कंपेअर केलं, नंतर जाऊन स्पीड इन्क्रीज झालं म्हणजे कुठलं स्पीड जास्त असणार आहे, VB, दॅट इज खालचं जे लोअर मोस्ट जे स्पीड असणार ते काय असणार आहे, जास्त असणार. सो VB इज ग्रेटर दॅन VA. या हिशोबाप्रमाणे जर VB इज ग्रेटर दॅन VA असेल, इथली वेलॉसिटी ही या वेलॉसिटी पेक्षा जास्त असेल, तर इथली कायनेटिक एनर्जी सुद्धा या कायनेटिक एनर्जी पेक्षा जास्त पाहिजे. सो जास्त पाहिजे म्हणजे आपल्याला चेंज बघायचं, म्हणजे मोठ्यातनं आपल्याला छोटा मायनस करायला पाहिजे. सो कसं येणार लक्षात आहे का, सो 1/2 mvv². बेसिक कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुला माहित आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 1/2 mv². बट इथं मी येणार का, या पॉइंटला कायनेटिक एनर्जी विचारली आहे, तुम्ही काय लिहिणार, दॅट इज ke इज इक्वल टू 1/2 mvv². इथं विचारले तर इथं कायनेटिक एनर्जी काय येणार, ke इज इक्वल टू 1/2 mva² असं येणार आहे, बरोबर आहे. सो चेंज बघायचं म्हणजे आपण काय करणार, 1/2 mvv² मायनस 1/2 mva². सो दोघांच्यातून कॉमन काढायचा प्रयत्न केला तर काय निघेल, 1/2 m कॉमन निघेल, आत राहिलं vv² मायनस va², आत राहिलं vv² मायनस va². थोडंसं मी नीट लिहिलं तर काय येणार, vv² मायनस va². इथं m ला m कॅन्सल झालं बघा. सो vv² मायनस va² इज इक्वल टू हे जे 2 होतं ते लेफ्ट साइडला मल्टिप्लाय केलं, दॅट इज 4r आणि हे g, हे g आलं. सो vv² मायनस va² इज इक्वल टू किती आलं, 4rg. सो va ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, va ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ rg. जर मी याचा स्क्वेअर केला तर इकडे पण स्क्वेअर केल्यानंतर हे स्क्वेअर रूट निघून जाईल, व्हेरी गुड. सो किती बनणार, vv² मायनस va² ची ऐवजी काय येणार, rg, दॅट इज इक्वल टू किती आहे पुढं, 4rg. सो मायनस rg राइट साइडला शिफ्ट केले की काय होणार, प्लस. सो vv² इज इक्वल टू 4rg प्लस rg म्हणजे किती बनणार, ते 5rg बनणार. कसं बनणार, 4rg प्लस rg म्हणजे किती बनणार, 5rg. vv² इज इक्वल टू 5rg. मला vv पाहिजे आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार, त्याचं स्क्वेअरचं काय होणार, स्क्वेअर रूट. सो vv इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5rg असं प्रिन्सिपल येणार आहे. vv इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5rg असं येणार आहे. नेक्स्ट आपल्याला पॉइंट बघायचा आहे मिडल पोझिशनला, पॉइंट सी आणि पॉइंट डी साठी चेक करायचं आहे. पॉइंट सी आणि पॉइंट डी साठी चेक करायचं आहे. सो मिडल पोझिशनसाठी आपल्याला चेक करायचं आहे म्हणजे सी आणि डी पॉइंट साठी आपल्याला चेक करायचं आहे स्पीड. ओके, इथलं स्पीड काय होणार vc, इथलं स्पीड काय होणार vd. दोन्ही जे स्पीड असणार ते सेमच असणार. आता नीट लक्ष द्यायचं, सपोज मी म्हटलं की इथून इथे येताना पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार, कारण की इथं पोटेन्शियल एनर्जी ऑलरेडी 0 आहे. मग इथं पोटेन्शियल एनर्जी किती येणार, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh, पण हाईट किती आहे इथून इथं, हाईट किती आहे r आहे, देयरफॉर पोटेन्शियल एनर्जी किती येणार mg * r येणार. सो डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी किती असणार, mgr मायनस 0 म्हणजे किती आलं परत mgr झालं. आता जर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झाली तर काय वाढली असणार, ऑब्वियसली कायनेटिक एनर्जी वाढली असणार आहे. सो कायनेटिक एनर्जी वाढली असणार आहे म्हणजे काय होणार आहे, फायनलची कायनेटिक एनर्जी जास्त असणार, म्हणजे 1/2 mvv² मायनस 1/2 mvc². म्हणजे सेम आहे बघा, इथं vc च्या जागी इथं va होतं, बाकी सेम होतं. इथं va च्या जागी आता काय टाकतो मी, फक्त vc टाकतोय. सो 1/2 m कॉमन, आत राहिलं vv² मायनस vc². इथं mgr आहे तसंच ठेवलं होतं, m ला m कॅन्सल झालं, ते जे 2 डिवाइड आहे ते लेफ्ट साइडला शिफ्ट करतो, ते मल्टिप्लाय झालं, दॅट इज 2rg इज इक्वल टू vv ची किंमत मी आता इथे टाकतोय बघा, vv इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5rg आहे. जर मी स्क्वेअर केला तर इकडचं स्क्वेअर रूट निघून जाणार. सो vv² इज इक्वल टू किती मिळणार आहे, 5rg मायनस vc² आहे तसंच. मी vc² लेफ्ट साइडला शिफ्ट करतो,
2rg जे प्लस आहे ते राईट साइडला शिफ्ट करतो, हे मायनसचं प्लस झालं, हे प्लसचं मायनस झालं, बरोबर. सो vc² इज इक्वल टू 5rg मायनस 2rg म्हणजे किती येणार आहे 3rg. मला vc पाहिजे आहे, सो इट इज अ स्क्वेअर रूट ऑफ 3rg. vc इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3rg. थोडंसं लक्ष द्या, इकडे महत्त्वाचं काय होतं, इथं तुम्ही 3 वेलॉसिटीज फाइंड आउट केला. वेलॉसिटी ऍट टॉप पॉइंट, वेलॉसिटी ऍट लोअर मोस्ट पॉइंट and velocity at horizontal or midway point. So ते केल्यानंतर फायनली इक्वेशन काढायचं असेल तर तुम्हाला ही डायग्राम लक्षात ठेवली महत्त्वाची आहे, ही सीईटी साठी महत्त्वाची आहे. इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द सीईटी. या पॉइंटवर वेलॉसिटी विचारलाय स्क्वेअर रूट ऑफ rg, या पॉइंटवर वेलॉसिटी विचारलाय स्क्वेअर रूट ऑफ 3rg आणि या पॉइंटवर वेलॉसिटी विचारलाय स्क्वेअर रूट ऑफ 5rg. थोडंसं ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर 1 3 5 असं लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवणार 1 3 5 ऑड नंबर्स आहे, 1 पासून सुरुवात आहे 5 पर्यंत जायचं आपल्याला. ओके, समजलेला आहे. सो आपण कुठला पॉइंट बघितला, स्पीड ऍट अपर मोस्ट, मिडल अँड लोअर मोस्ट पॉइंट. आता नेक्स्ट पॉइंट जो बघणार आहे तो आपण कुठला बघणार आहे, डिफरन्स इन द टेन्शन. सो नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे, आता आपण जस्ट बघितला वेलॉसिटी आणि आता नेक्स्ट बघायचं आपल्याला डिफरन्स इन द टेन्शन. कोणता पॉइंट बघायचा, डिफरन्स इन द टेन्शन. मग क्लिअर कट आन्सर आहे की डिफरन्स इन द टेन्शन म्हणजे आपल्याला टॉप पॉइंटचं टेन्शन दॅट इज TA, बॉटम पॉइंटचं टेन्शन दॅट इज TB. आणि या दोन ह्याच्या आधी म्हणजे या स्पीड मध्ये दोन इक्वेशन झालेले आहेत टेन्शन साठीचे, दॅट इज अपर मोस्ट साठी म्हणजे यासाठी इक्वेशन झालेले आहे दॅट इज mg plus TA is equal to mva² by r. mg plus TA is equal to mva² by r, that is equation number 1. आणि लोअर मोस्ट पॉइंट साठी TB minus mg is equal to mvb² by r. हे दोन इक्वेशन याच्यामध्ये झालेले आहेत. तुम्ही थोडंसं बॅक व्हिडिओ करून जरी बघितलं तरी तुम्हाला ते इक्वेशन कळून जातील. सो तुम्हाला काय करायचं, टेन्शनचा डिफरन्स काढायचा म्हणजे क्लिअर कट आन्सर आहे की इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 काय करायला पाहिजे, मायनस. सर मायनस का, बिकॉज तुम्हाला हे मला इथं तुम्ही जेव्हा सॉल्व्ह करत होता त्यावेळी एक थोडीफार गोष्ट कळाली होती की वरती जे टेन्शन असणार आहे ते मिनिमम असणार आहे, खाली जे टेन्शन असणार आहे, बॉटमला जे टेन्शन असणार आहे ते मॅक्सिमम असणार आहे. मग आपल्याला डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो, आपण मोठ्या व्हॅल्यू मधून छोटी व्हॅल्यू मायनस करतो. या हिशोबाप्रमाणे काय होणार आहे, दॅट इज TB म्हणजे इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड आहे अशी लिहून घेतली मी, मायनस दिस दॅट इज मायनस mg मायनस प्लस काय झालं मायनस TA दॅट इज mvb² by r मायनस mva² by r. दोघांच्यातून काय कॉमन निघणार आहे, m by r कॉमन निघलं, r राहिलं vb² मायनस va² दॅट इज इक्वल टू हे मायनस mg किती झालं 2mg. So TB minus TA minus 2mg is equal to m by r. VB ची आपल्याला व्हॅल्यू माहिती होती, मला अशी फाइंड आउट केली होती. ओके, लास्ट 1-2 मिनिटांपूर्वीच फाइंड आउट केली आहे. त्याचे किती आहे, VB is equal to square root of 5rg. त्याचा जर स्क्वेअर केला तर किती बनणार आहे, 5rg बनणार, स्क्वेअर रूट निघून जाणार. सिमिलरली VA is equal to rg बनणार. सो 5rg minus rg that is 4rg. त्यानंतर किती बनणार आहे, r ला r कॅन्सल झालं, किती राहिलं हे 4mg राहिलं, किती राहिलं 4mg राहिलं, बरोबर. r ला r कॅन्सल झालं दॅट इज 4mg. सो TB minus TA minus 2mg is equal to 4mg. minus 2mg राइट साइडला शिफ्ट केलं की किती बनणार आहे 2mg मिळणार. सो TB minus TA is equal to 4mg plus 2mg म्हणजे किती मिळणार आहे 6mg. म्हणजे समजून काय घ्यायचं याच्यामध्ये, बॉटमचं टेन्शन आणि टॉपचं टेन्शन ह्याच्यातला जो डिफरन्स आहे तो किती आहे 6mg. आणि हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे दोन क्वेश्चन्स आहेत वर्टिकल सर्क्युलर मोशन साठी हे बोर्ड रिलेटेड क्वेश्चन्स आहेत आणि ह्याच्यातला जो आउटपुट होतं ते फक्त सीईटी साठी इम्पॉर्टंट होतं. त्यामुळे हा जो पॉइंट आहे तो प्युअरली बोर्डचा पॉइंट आहे. ओके, सो होप तुम्हाला समजला असेल. तर हा पॉइंट मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. अपर मोस्ट पॉइंट साठी mg plus TA is equal to mv² by r. इक्वेशन नंबर 1 ऑलरेडी झालेलं होतं फॉर द अपर मोस्ट पॉइंट. लोअर मोस्ट पॉइंट साठी किती आहे, TB minus mg is equal to mvb² by. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस केल्यानंतर आपल्याला हा डाटा मिळून जाईल. vb² minus va² केल्यानंतर m upon r कॉमन काढायचं, vb² minus va² च्या व्हॅल्यू टाकल्या 4rg, r ला r कॅन्सल, 4mg minus 2mg राइट साइड आलं की काय म्हणणार आहे प्लस. सो TB minus TA is equal to 6mg. अजून एक पॉइंट होऊन गेला आपला, लास्ट पॉइंट होता या टॉपिक मधून, या VCM वरती वर्टिकल सर्क्युलर मोशन वरती लास्ट पॉइंट होऊन गेला. फर्स्ट पॉइंट कुठला बघितला तुम्ही सांगतो, दॅट इज आपण या 3 पॉइंटला A पॉइंट, B पॉइंट आणि C पॉइंट म्हणजे अपर मोस्ट, लोअर मोस्ट आणि मिडल पॉइंट आपण वेलॉसिटी चेक केली. सेकंड जो कन्सेप्ट बघितलेला होता आपण तो टेन्शन मधला डिफरन्स बघितला
आणि हा जो तुमच्या बोर्डला सिलेबस मध्ये नाहीये पण सीईटी जेईईच्या सिलेबस मध्ये 100% आहे हा, दॅट इज एनर्जी फाइंड आउट करा. ओके, एनर्जी ऍट ए पॉइंट, एनर्जी ऍट सी पॉइंट, एनर्जी ऍट बी पॉइंट फाइंड आउट करा. आणि त्यानंतर एमसीक्यूचे क्वेश्चन, सीईटीचे एमसीक्यूचे क्वेश्चन कसे बनतात त्याचे मी तुम्हाला 2-3 एक्झाम्पल्स देईन. सो बेसिकली आपण काय फाइंड आउट करणार, आपण ए पॉइंटला टोटल एनर्जी फाइंड आउट करणार. सो आपला एम असं आहे की आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, टोटल एनर्जी फाइंड आउट करायचंय. सो टोटल एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी, राईट. सो सेम मी करणार, ए पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी काढणार, दॅट इज mgh. h किती आहे इथं, 2r आहे बरोबर, h किती आहे 2r आहे. सो mg2r. कायनेटिक एनर्जी कसं असणार आहे, 1/2 mva². इथं v च्या ऐवजी काय असणार आहे, va असणार आहे. इथे तुम्हाला va ची किंमत माहिती आहे, जस्ट आता झालेलं आहे, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ rg. त्याचा स्क्वेअर केल्यानंतर किती बनणार आहे, rg मिळणार. सो कायनेटिक एनर्जी किती येणार आहे, 1/2 mrg. सो टोटल एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी टोटल एनर्जीचा फॉर्म्युला कुठला आहे, कायनेटिक प्लस पोटेन्शियल. सो पोटेन्शियल किती आली, mg2r. कायनेटिक किती आली, 1/2 mrg. कॉमन काय निघते या दोघांमधून, mgr कॉमन निघते किंवा mrg कॉमन निघते. r करायला 2 + 1/2, दॅट इज 2 + 1/2 म्हणजे ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती मिळणार, 5/2 mrg. किती मिळणार, 5/2 mrg. सो ही जी काही टोटल एनर्जी आलेली आहे ती पॉइंट कुठल्या पॉइंटला सांगितली आपण, ए पॉइंटला. सिमिलरली आपण सी पॉइंटला बघूया. इथेही आपल्याला काय फाइंड आउट करायचं, सेम आपलं एम चेंज करायचं नाही, सेम आहे की आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टोटल एनर्जी फाइंड आउट करायचं आहे. पण टोटल एनर्जीचा फॉर्म्युला कुठला माहिती आहे, पोटेन्शियल प्लस कायनेटिक. सो पोटेन्शियलचा फॉर्म्युला इथं काय असणार आहे, mgh. पण इथं हाईट आहे r. हाईट किती आहे तुमची, दॅट इज रेडियस ना, जेवढे हाईट असणार, रेडियस एवढे हाईट असणार, दॅट इज r. सो mgr प्लस कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कुठला असणार आहे, 1/2 mvc². पण इथे vc किती असणार आहे, vc किती असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 3rg. पण तिथं स्क्वेअर करायचं आहे, स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअर रूट काय होणार, निघून जाणार. सो किती बनणार, 3rg मिळणार. सो हे जरा सॉल्व्ह केल्यानंतर किती मिळणार, 3/2 mrg. सॉल्व्ह केल्यानंतर किती मिळणार, 3/2 mrg. सो काय कॉमन निघणार आहे, mrg कॉमन, आज राहिलं इथं 1 + 3/2. अगेन याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2 + 3/2 दॅट इज 5/2 mrg. तर तुम्ही हा जे टेन्शन, हे जे एनर्जी असणार आहे ती टोटल एनर्जी असणार आहे. पण कोणत्या पॉइंटला, ऍट पॉइंट सी. ऍट पॉइंट ए ला बघा जरा टोटल एनर्जी काय आली होती, 5/2 mrg. ऍट पॉइंट सी ला पण बघा काय आली टोटल एनर्जी, 5/2 mrg. आणि आता आपण इथं आपण बघूया, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी इज इक्वल टू mgh इज इक्वल टू 0. कारण की हाईटच नाहीये, 0 आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येणार आहे 1/2 mvv². पण vv ची किंमत आपण ऑलरेडी काढून ठेवली होती मागच्या इक्वेशन मध्ये, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 5rg. त्याचा स्क्वेअर केल्यानंतर किती होणार आहे, 5rg होणार, स्क्वेअर रूट निघून जाणार, 1/2 m आहे तसंच. सो 1/2 m 5rg म्हणजे नीट केल्यानंतर किती होणार, 5/2 mrg बनणार. सो आता इथं मी ही कायनेटिक एनर्जी मिळाली, इथं पोटेन्शियल एनर्जी मिळाली. तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला सेम, पोटेन्शियल प्लस कायनेटिक. पोटेन्शियल आहे 0, कायनेटिक आहे 5/2 mrg. ऍडिशन केल्यानंतर किती मिळणार आहे, 5/2 mrg. म्हणजे आपण या कॅल्क्युलेशन वर यू विल फाइंड आउट की ए पॉइंटला टोटल एनर्जी किती आहे चेक करा, 5/2 mrg. सी पॉइंटला किती आहे टोटल एनर्जी चेक करा, 5/2 mrg. बी पॉइंटला टोटल एनर्जी किती आहे चेक करा, 5/2 mrg. म्हणजे क्लिअर कट आन्सर आहे की ऍट एनी पॉइंट इन वर्टिकल सर्क्युलर मोशन, म्हणजे इथं जर 5/2 mrg असेल, इथं जर 5/2 mrg असेल, तर या मधल्या पोर्शन मध्ये कुठेही असू दे ऑब्जेक्ट, टोटल एनर्जी किती असणार, 5/2 mrg. सो सी इज हा पॉइंट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. So at any point in vertical circular motion, kinetic energy is, total energy is constant. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 5/2 mrg. सो सीटीचा क्वेश्चन बघा, लक्ष द्या इकडे. सीटीचा क्वेश्चन येतो इन वर्टिकल सर्क्युलर मोशन, 1 मार्क साठी क्वेश्चन पडलेला आहे, याच्या आधी लक्ष द्या. इन वर्टिकल सर्क्युलर मोशन which one of the following term is constant? In vertical circular motion which one of the following term is constant? ऑप्शन नंबर ए velocity, ऑप्शन नंबर बी काय असणार आहे, त्याच्यामध्ये एनर्जी घेऊया. ओके, ऑप्शन नंबर सी आहे. लेट्स सी की अजून कोणते 2 ऑप्शन्स देतील. सो तुम्हाला कुठला टिक करायला लागेल, टोटल एनर्जी इज रिमेन्स कॉन्स्टंट आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 5/2 mrg. सो सर्क्युलर मोशनचा एकदम लास्ट पॉइंट राहिलेला आहे, 2 मिनिटाचा पॉइंट आहे. दॅट इज एक्सप्रेशन फॉर अपर लिमिट ऑफ अ स्पीड when it is on the top of convex bridge. जर कॉन्वेक्स ब्रिजच्या टॉपवर असेल तर त्या व्हेइकलचं अपर लिमिट किती आहे स्पीडचं, आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. पण स्पीडचं अपर लिमिट फाइंड आउट करायचं म्हणजे थोडक्यात वेलोसिटी फाइंड आउट करायची. थोडक्यात काय फाइंड आउट करायचं आहे, वेलोसिटी फाइंड आउट करायची.
सो mg आता ह्या जर डायग्राम वरून जर बघितलं इट इज अ कॉन्व्हेक्स शेप राईट. थोडं असं झालं असतं तर तो कुठला असता कॉन्केव्ह ब्रिज असतो, पण असा आहे त्यामुळे कुठला आहे कॉन्व्हेक्स ब्रिज आहे. सो n अपर साइडला mg खालच्या साइडला, दोन्ही अपोजिट असल्यामुळे एकमेकाला काय असणार मायनस, आणि ह्याचा जो कंबाईन इफेक्ट आहे तो पण एवढा असणार आहे सेंट्रिपेटल फोर्स एवढा असणार किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स इतका असणार आहे. सो बेसिकली इथं जर मेंटेन, आता तुम्ही चेक करा की वरून जर एकदम स्पीड मध्ये खालती आलं व्हेइकल तर त्याची नॉर्मल रिएक्शन काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. लेट्स सी की इट इज 0. जर तुमची कॉन्टॅक्ट कायम ठेवायचं असेल तर नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू किती घेऊयात आपण 0. सो हे 0 पुट केल्यानंतर m ला m कॅन्सल झालं, r जी मल्टिप्लाय होते राईट साइडला गेलं. सो मॅक्सिमम स्पीड किती निघते v² rg असणार आहे. सो vmax स्क्वेअर रूट ऑफ rg. सो आपण हे जे स्पीड काढले ते आपण काय काढले अप्पर लिमिट काढलेलं आहे, समजलेलं आहे. सो आता आपण या इथपर्यंत सर्क्युलर मोशन हा पार्ट समजून घेतलेला आहे. इथं आता आपण नेक्स्ट या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करणार आहे या सर्क्युलर मोशनचे न्यूमेरिकल्स, आणि त्याच्यानंतर आपण पार्ट 2 ला कव्हर करणार आहे रोटेशनल मोशन.